आपल्या लोकनेत्या ताई साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेले भावांनो, माझी सर्वांना विनंती, गर्दी जागची जागेवर बसून घ्या आणि स्टेजवरची गर्दी कमी करा. स्टेजवरली गर्दी कमी करा. मी नाव घेतल्याशिवाय स्टेजवर कोणी येऊ नका. आणि या पंकजा ताई मुंडे साहेब यांचं स्वागत सर्वप्रथम ऊसतोड कामगार संघटनेच्या ऊसाची ऊसतोड कामगारांच्या दरवाढीमध्ये आपल्या ताई साहेबांनी तुम्हाला सर्व सोबत आपल्यात उपस्थित असलेल्या आपल्या ज्यांनी सत्कार केला त्यांना माझी विनंती, तुम्ही खाली जा. आता कृपया लवकर गर्दी करू नका. कार्यक्रमामध्ये तुम्ही खाली जाता. संघटनेला पहिला मान दिलाय, तुम्ही खाली या. अगोदर तुमच्या वतीनं सत्कार केला आम्ही, तुम्ही खाली या. सर्व मुकदम स्टेजवर एक बी बसू नका, माझी विनंती तुम्हाला. मुकदम संघटनेचा फक्त एक प्रतिनिधी बसा, म्हणजे प्रतिनिधी आहे आपला. बाकीचे सगळे विनंती खाली जा. 2 मिनिट सर्व थांबा. या ठिकाणी सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपल्या महायुतीच्या आपल्या लोकप्रिय उमेदवार थांबा आमदार नमिताताई मुंदडा यांच्या या ठिकाणी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचं स्वागत करण्यासाठी महायुतीचे माझे सर्वांना विनंती, तुम्ही शांत राहा. खालून शिकू नका तुम्ही. आम्हाला थोडं थांबा. आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या महायुतीच्या उमेदवार नमिताताई मुंदडा यांच्या महायुतीचे सर्व पदाधिकारी पंकजाताई साहेब आणि प्रीतमताई साहेबांचा या ठिकाणी सत्कार करणार आहेत. मी त्या ठिकाणी नांदूर जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष दादा हंगे, बाळासाहेब ओव्हाळ तुम्ही थोडं कुठे आहेत? अरे बाबा खालून आम्हाला करू दे कशाला. कशाला. या ठिकाणी लिंबाचीवाडी येथील गणेश सुर्वे, अण्णा सुर्वे साहेब गमचे द्या. स्टेजवर जा. स्टेजवरले खाली जा. समोर जे उभे आहेत ते खाली जा कृपया. फोटोवाल्यांना फोटो घेऊ द्या. समोर साईडच्या ताई साहेबांच्या पुढे जर असे उभे राहिले फोटो कसा घेता येणार आहे. तुम्ही स्टेजवर ज्यांचं काम झालंय ते खाली जा. त्यांना ताई साहेबांना विनंती करू तुमचे सर सत्कार झालेल्या त्यानंतर आपल्या केस तालुक्यातील ताई साहेबांचा सत्कार होणार आहे. मी हे स्टेजवरली गर्दी कमी करा. रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं फक्त एक सत्कार होणार आहे आणि नंतर सत्कार होणार नाही. संपले सत्कार. पुन्हा कार्यक्रम चालू होईल. माझी विनंती, सगळे खाली व्हा.
सगळे ओले झाले, सगळे ओले झाले, वरी गर्दी करायला काय. माझी विनंती, सत्कार केलेले सगळे खाली जा. तर एक सत्कार होणार आहे तालुक्यातील, एक सत्कार होणार आहे तालुक्यातील रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं ताईसाहेबांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे. मी ईश्वर सोनवणे, मस्साजोग, अंबादास तुपारे केवड, बाळासाहेब ओवाळ तांबवा, गोडके. मी यांचं सर्वांचं ताईसाहेबांचं स्वागत स्वीकारलं. स्वागत बंद. नेकनूर येथील जिल्हा परिषदेचे सदस्य भारत बाप्पा काळे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करावं. जिल्हा परिषद सदस्य भारत बाप्पा काळे. आज केज विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार नमिताताई यांच्या प्रचारानिमित्त आपल्या सगळ्यांच्या लोकनेत्या पंकजाताई तसेच प्रीतमताई, माजी खासदार प्रीतमताई व सर्व तेच, मला काय जास्त बोलता येत नाही. मी एवढंच सांगेल की येणाऱ्या 20 तारखेला कमळ या चिन्हावर भरघोस मताने नमिताताईला निवडून द्यावं आणि राहिलेला आपला कामाचा बॅकलॉग जे आहे तो पुढं पूर्ण करून घेण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केज पंचायत समितीचे माजी सभापती विष्णुभाऊ गुले यांना विनंती करतो की फक्त 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमदार नमिताताई मुंदळा आणि पुढच्या 5 वर्षाच्याही आमदार यांच्या प्रचारार्थ लोकनेत्या, आमच्या तुमच्या नेत्या व्यासपीठावर उपस्थित पंकजाताई, त्यांच्यासोबत डॉक्टर प्रीतमताई गोपीनाथ मुंडे साहेब, अक्षय भैया, काकाजी, आमचे ज्येष्ठ विक्रमबाप्पा मुंडे, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आज या ठिकाणी आपण सर्वांनी एक निश्चय करायचा आहे की भारतीय जनता पार्टी व महायुतीचं महाराष्ट्रामध्ये सरकार येणार आहे आणि आदरणीय आपल्या पंकजाताईचे हात बळकट करण्यासाठी नमिताताईला निवडून द्यायचं आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलणार आहे आणि आपण सर्वजण हात वरी करून पंकजाताईंना शब्द द्या की नमिताताईला निवडून आणायची जिम्मेदारी आमची आणि तुमची आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या रिपब्लिकन पार्टीच्या या करा सत्कार, ताई साहेबांचा सत्कार घ्या. यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते सुनीलाबा गलांडे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. महायुतीच्या उमेदवार आणि केज विधानसभेच्या आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ आपल्या लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या या आपल्या सभेसाठी मार्गदर्शन करणार आहेत. या माजी आपल्या खासदार प्रीतमताई व सर्व व्यासपीठ आज आपल्या लोकनेत्या
पंकजाताई साहेब आपल्या केज विधानसभेच्या लोकप्रिय उमेदवार नमिताताई यांच्या प्रचारार्थ आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या केज तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनींना एक माझी विनंती आहे की अतिशय कर्तव्यदक्ष आणि कामाच्या आमदार नमिताताई यांना आपण येणाऱ्या 20 तारखेला कमळाच्या पुढे जे बटन आहे ते दाबून प्रचंड मताने विजयी करावा. आज आपल्या लोकनेत्या पंकजाताई साहेब 4-5 सभा करून हेलिकॉप्टरनं आपल्या केज या ठिकाणी आपल्या ह्या सभेसाठी उपस्थित आहेत. आज ताईसाहेबांचा सभा ऐकण्यासाठी आपण सर्व आलेला आहात. ताईसाहेबांनी मला बोला म्हणून बोललो, कारण मी आणि या सभेसाठी पंकजाताई साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचंय. मला सुद्धा त्यांचंच मार्गदर्शन ऐकायचंय. पण ताई साहेब म्हणल्या म्हणून मी 2 शब्द आपलं बोललो. आणि आपल्याला सर्वांना ताई साहेब सांगतील तीच ऐकायचंय आणि आपला उमेदवार निवडून देऊन पंकजाताईंना कॅबिनेट मंत्री पहिल्या यादीमध्ये 2 ते 3 नंबरला ताईंचं शपथविधी व्हावा, यासाठी आपल्याला नमिताताई यांना निवडून देण्याची गरज आहे आणि पंकजाताईचे हात बळकट करण्याची गरज आहे. यामुळं मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण नमिताताई यांना निवडून द्यावा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं शब्द सुमानाने या ठिकाणी मी स्वागत करतो. त्यानंतर केज पंचायत समितीचे माजी सभापती संदीप भैया पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत 2 मिनिटांमध्ये व्यक्त करावं. आज आपल्या महायुतीचे उमेदवार माननीय नमिताताई अक्षयभैया मुंदडा यांच्या प्रचारार्थ आपल्या लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे व्यासपीठावर आपल्या दबंग खासदार प्रीतमताई व सर्व व्यासपीठावरील मान्यवर व समोर बसलेले सर्व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे व मुंडे परिवारावर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या केज तालुक्याची केज विधानसभा मतदारसंघामधून सगळ्यात मोठी जाहीर सभा ही आज आपल्या या ठिकाणी होत आहे. आज खऱ्या अर्थानं या आपल्या लोकनेत्या पंकजाताई जे लोकसभेच्या वेळेस झालं, पण आता यावेळेस सगळं मोकळं आहे. त्याच्यामुळं कमळाचं चिन्ह बघून येणाऱ्या 20 तारखेला सर्वांनी भरघोस मतांनी नमिताताई यांना निवडून द्यावे ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांचे तालुका अध्यक्ष विष्णुभाऊ चाटे यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो. महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय नमिताताई अक्षयभैया मुंडे आपल्या मुंदडा यांच्या प्रचारार्थ तुमचं आमचं दैवत ज्या दिवसाची आपण वाट पाहतो, नमिताताई मुंदडा यांचा नंतर थोडीफार आपल्याकडून जी चूक झाली
ते दुरुस्त करण्यासाठी आपल्याला नमिताताई मुंदडा यांना निवडून द्यायचं व तुमचं आमचं दैवत आपल्या लोकनेत्या पंकजाताई यांना आपल्याला मंत्रिपदावर पाहायचंय अशा आपल्या लाडक्या नेत्या दबंग खासदार प्रीतमताई मुंडे व धडाडीचे नेते पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या सर्वांच्या सूचनेनुसार येणाऱ्या 20 तारखेला 2 नंबरच्या बटन समोर कमळाच्या आपण प्रचंड मताने नमिताताईंना निवडून द्यायचं एवढंच बोलतो. इथंच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. रमाकांत बापू मुंडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत 2 मिनिटांमध्ये व्यक्त करावं. आपल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या सन्माननीय उमेदवार नमिताताई अक्षय भैया मुंदडा या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या लोकनेत्या आदरणीय पंकजताई साहेब, आपल्या बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार व आपल्या प्रीतमताई साहेब, या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय बाप्पा माधवराव दादा मोराळे, सर्व सन्माननीय व्यासपीठ. गेले 10 दिवसापासून आपण विधानसभेच्या प्रचारार्थ आपण गावोगावी फिरत आहोत. एकच हुकूक लागले सगळ्यांना की आपल्या पंकजाताईंचा पराभव आणि पंकजाताईंच्या पराभवापासून आपण सगळे आणखी सावरू नाहीत. तर मला एकच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्याला आता हा पराभव विसरून जाऊन आता आपल्याला ह्या नमिताताईंचा विजय करायचा आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये महायुतीची सत्ता 100% आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहे. आदरणीय आपल्या पंकजाताई साहेब विधान परिषदेच्या आमदार झाल्यात आणि चांगल्या प्रकारचं त्यामुळे आपल्या ताईसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नमिताताईंना प्रचंड मताने आपण केज विधानसभेतील सर्व मतदार संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. डॉक्टर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार सौ नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित आदरणीय पंकजाताई मुंडे, या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या नेत्या माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे, आदरणीय नमिताताई अक्षय मुंदडा व सर्व व्यासपीठ. मी फक्त तुमचं एकच मिनिट घेणार आहे भावांनो. येणाऱ्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये आपला उर्वरित विकास जो करायचा राहिलेला आहे तो विकास करण्यासाठी आणि लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून पाहण्यासाठी आदरणीय नमिताताईंना निवडून द्या, एवढीच मी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्या भगिनी शालिनीताई कराड यांना विनंती. महायुतीच्या आदरणीय भावी नामदार म्हणून मी सतत नामदार हेच आम्हाला तुमच्या मागे लावा वाटतं. अशा आमच्या लाडक्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे, आमच्या दबंग खासदार डॉक्टर प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे ज्यांना रेल्वेताई म्हणतो आम्ही, आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या ज्यांच्या प्रचारासाठी ताई आलेल्या आहेत ज्यांना आपण भावी आमदार म्हणून निवडून देणार आहोत अशा नमिताताई मुंडे, व्यासपीठावरील सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर नाना, आदरणीय बाप्पा आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य, समोर बसलेले बांधव आणि माता भगिनींनो, खरं तर ताई तुमचं पाऊल जिथं लागलं, मी नेहमीच म्हणते की तुम्ही परिस आहात आणि तुमचा स्पर्श जिथं जिथं होतो तिथं तिथं सोनं होतं. त्यामुळं ताई
प्रीतमताई तर गेली 4-5 दिवसापासून केज आणि अंबेजोगाई हे सगळं पिंजून काढलेलं आहे. आणि ताई आपण आलात म्हणजे सर्वांनी अक्षरशः सर्वांनी असंच म्हणायचं की नमिताताई नाही उभ्या आहेत तर प्रीतमताई आणि पंकजाताई उभ्या आहेत आणि त्यांना आपल्याला मतदान करायचंय. आणि आपलं नशीब किती चांगलं आहे बघा की कमळ आपण साहेबांपासून ओळखतोय आणि त्या कमळाला मतदान करण्याचं भाग्य आपल्याला लाभतंय. आणि प्रीतमताईंना आणि पंकजाताईंना मोठ्या पदावर आणि ताईंना मंत्री बघायचंय तर आपल्याला नमिताताईला निवडून द्यावंच लागेल. नमिताताईचं अख्खं घर आपल्या सुखदुःखात केव्हाही उभं असतं. बाकी आपला कुणाचा संबंध नाही. वरच्या माणसाला कुणालाच बघायचं नाही, फक्त प्रीतमताई आणि पंकजाताई यांना बघायचं. मुंडे साहेबांची आठवण करायची आणि आदरणीय नमिताताई मुंदडा यांच्या समोरचं कमळाचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करा. आपल्याला विकासाची कसलीही पंकजाताई कमी पडू देणार नाहीत याची ग्वाही मी पंकजाताईकडून अगोदरच घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख पंजाबराजे देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत 2 मिनिटांमध्ये व्यक्त करावं. आज केज विधानसभा मतदारसंघाच्या लाडके आमदार आणि उद्याच्या निश्चित आमदार आदरणीय नमिताताई मुंदडा यांच्या प्रचारार्थ आपल्या सर्वांच्या लाडक्या आपल्या बीड जिल्ह्याची वाघीण आदरणीय पंकजताई साहेब त्याचप्रमाणे खासदार प्रीतमताई या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता आलेले आहेत. मला या ठिकाणी एकच सांगायचं ताईसाहेब की समोरच्या उमेदवाराकडे एवढी गर्दी झाली की एक आचार्य असल्यावर स्वयंपाक चांगला होतो, समोर एवढे आचार्य की स्वयंपाक सगळा खराब होऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे आपला विजय निश्चित आहे. कारण आदरणीय ताईसाहेब समोर येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा ग्रामविकास मंत्री होणार आहेत. त्यामुळे प्रत्येकानं तन मन धनानं या ठिकाणी आदरणीय नमिताताई यांचं 2 नंबरचं बटन दाबून कमळासमोर जास्तीत जास्त मतांना निवडून द्यायचंय. कारण कमळाचं बटन एवढं उघडलं पाहिजे की बघणाऱ्याला सुद्धा ती वाटली पाहिजे. त्यामुळे आदरणीय ताईसाहेबांना येत्या 20 तारखेला जास्तीत जास्त मतांना निवडून द्यावं एवढंच सांगतो आणि थांबतो. आदरणीय पंकजा ताई साहब तुम आगे बढ़ो. पंकजा ताई साहब तुम आगे बढ़ो. जय जय महाराज. पाली जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य राणादादा डोईपडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. भारतीय जनता पार्टी, शिंदे साहेबाची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा, RPI आठवले गट साहेब या महायुतीचे अधिकृत उमेदवार सो नमिताताई अक्षय भैया मुंदडा या आपल्या केज विधानसभेतून भारतीय जनता पार्टीकडून पहिल्या यादीमध्ये नाव जर कुणाचं आलं असेल ते पंकजाताई साहेबाच्या आशीर्वादानं सौभाग्यवती नमिताताईचं. आज इथं प्रचंड जनसमुदाय जमलेला आहे. ताईसाहेब, इतका जनसमुदाय जमलाय ह्याच्यापेक्षा 5 पटीनं जनसमुदाय आपला ऊसतोड बांधव कारखान्यासाठी स्थलांतरित झालेला आहे. आमची विनंती ताईसाहेब की आपण या सभेमध्ये आदेश म्हणा संदेश म्हणा की बाहेरचं ऊस आणण्यासाठी विनंती करा. कारण ऊसतोड कामगाराच्या नेत्या ताईसाहेब आहेत. बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार, जी कोणी जागा कोणीच घेऊ शकत नाही दबंग म्हणण्याची, ते आमच्या हृदयात आजही आणि उद्याही खासदार प्रीतमताईच असणार आहेत. पीठावर केज विधानसभेच्या
आमदार नमिताताई और सर्व सन्माननीय व्यासपीठ, ताईसाहेब अधिक वेळ घेत नाही. आम्हाला जिल्हा परिषद सदस्य असताना फक्त आम्हाला सत्तेचा 2 वर्षाचा कालावधी भेटलाय. माझ्या येळंब पंचायत समिती गणातली इथं सर्व लोक आहेत, 17 गावाची ताईसाहेब. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ताईसाहेब 171 कोटी रुपयाची कामं, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असो, 25-15 असो, डीपीटीसी असो आणि बजेटमधून आपण इथं सगळ्या गावकऱ्यांना दिलेले आहेत. असं एकही गाव नाही की ते गाव मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला जोडलेलं नाही. आम्ही ताईसाहेब तुमचे पोस्टमॅन आहेत. तुम्ही दिलेला लिफाफा पंकजाताईंना असू, खासदार प्रीतमताईंना असू, नमिताताईंना असू, तो लिफाफा आम्ही खोलून बघत नाही. जशाला तसा कार्यकर्त्या का देतो का नाही? सर्कल मला माणसांना विचारा. म्हणून येईन त्या 20 तारखेला खूप काही बोलण्यासारखं आहे, पण ताई मला मोजकच बोल, जे बोलायचे ती बोल. खूप हित येतंय पण ते बोलायचं नाही. म्हणून येईन त्या 20 तारखेला कमळ या चिन्हासमोर बटन दाबून नमिताताईला विजय करा, एवढंच आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या विडा जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य आणि कृष्णा बँकेचे चेअरमन व्यक्त करो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तिन्ही पक्षाच्या उपस्थित असलेल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या नेत्या, आपल्या जिल्ह्याचं असलेले आमचे वडील आदरणीय बापू अक्षय भैया संत भारत बाप्पा काळे, संदीपजी पाटील, भगवानजी केदार, डॉक्टर नेरकर, बरीचशी नावं घेता येईल अशी माझे युवक मित्र, माता भगिनी आणि उजव्या बाजूला बसलेले पाय. आणि या अंतिम टप्प्यामध्ये मला वाटतं इकडे वरच्या भागामध्ये, कारण की हा सभेचा जो ठिकाण आज या ठिकाणी निवडलं आहे ते म्हणजे विडा सर्कल असेल, नांदूर सर्कल असेल, तिकडे नेकनूर सर्कल असेल किंवा पाली सर्कल असेल किंवा या भागातलं खालच्या भागातलं तुमचं चिंचोली सर्कल असेल, आडस सर्कल असेल, तुमचं होल सर्कल असेल किंवा बनसरोवर सर्कल असेल किंवा केज शहर असेल, या भागातून आज या सभेसाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप काही आहे. मला काही विकासाच्या मुद्द्यावर तर माझ्या अगोदरचे बरेचसे सर्व प्रमुख मान्यवर मंडळी त्या ठिकाणी बोलली, परंतु मला जरा थोडासा दुसऱ्या विषयाला थोडासा हात घालू वाटतो. नुकतीच 6 महिन्यापूर्वी आपली बीडची लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचा थोडक्या मतानं त्या ठिकाणी पराभव झाला. हा पराभव आमच्यासाठीचा फार जिवारी लागलेला तो पराभव आहे. पण पराभव का झाला, कशामुळं झाला, याचे अनेक कारणं आहेत. ती कारणं तुम्हालाही माहिती आहेत, आम्हालाही माहिती आहेत, सर्वांना माहिती आहेत. पण मला जे काय म्हणायचं आहे, 2014ला ज्या वेळेस महायुतीची सत्ता या ठिकाणी राज्यामध्ये आली आणि योगायोगानं ताई परळ विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी निवडून आल्या, राज्याच्या कॅबिनेट मंत्री झाल्या, ग्रामविकास मंत्री झाल्या, महिला व बालविकास मंत्री झाल्या, जिल्ह्याच्या पालकमंत्री झाल्या. जिल्ह्यासाठी त्यांनी मागच्या 2014 ते 2019च्या कार्यकाळामध्ये भूतो न भविष्य असा त्या ठिकाणी विकास केला. मग त्या कुठं कमी पडल्या? मला हे तुम्हाला सर्वांना विचारायचं की त्या कुठं कमी पडल्या? निश्चितच 2017ला आमची जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनं योगायोगानं भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाची त्या ठिकाणी जिल्हा परिषद ताब्यात आली. आम्ही त्या ठिकाणी ताईसाहेबासोबत काम करण्याचा निश्चय केला. काम करीत असताना मी मुंडे म्हणून किंवा ताई मुंडे म्हणून मी म्हणत नाही, तुम्हाला मी तेही सांगतो. काम करीत असताना त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात जेवढे काही 60 जिल्हा परिषद सर्कल आहेत, त्या 60 जिल्हा परिषद सर्कलमध्ये जवळपास 50 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी त्यांनी देण्याचं काम केलं. आज सुद्धा त्या दिलेल्या निधीचे काम आज सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात त्या ठिकाणी जिल्हा परिषद गटामध्ये त्या ठिकाणी चालू आहेत. मला हेच विचारायचं
की आपण काय निवड जातीपातीला त्या ठिकाणी जर आपण जर ग्राह्य धरून जर तिथं त्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट जातीचा हा उमेदवार आणि एखाद्या विशिष्ट जातीचा तो उमेदवार आहे, जर आपण जर याची जर तिथं त्या ठिकाणी जर तुलना केली तर विकास करायचा कशाला? जिल्ह्याच्या खासदार 10 वर्ष आदरणीय प्रीतमताई त्या ठिकाणी राहिल्या. कुठला रस्ता मला सांगा की हे जे काही आपले प्रमुख राज्यमार्ग होते, जवळपास 7-8 राज्यमार्ग आहेत. आता ह्या जे आपल्या समोरचा एक राज्यमार्ग होता, त्याचबरोबर जवळपास जिल्ह्यातले 7-8 राज्यमार्ग होते, ते राज्यमार्ग राष्ट्रीय मार्ग त्या ठिकाणी केले. आणि ते राष्ट्रीय महामार्ग आता जवळपास सगळ्या जिल्ह्यातले जेवढेही राष्ट्रीय मार्ग झाले त्याला त्या ठिकाणी सिमेंट रस्त्याने त्या ठिकाणी सर्व त्याला त्या ठिकाणी विणलं गेलं. ज्यावेळी आपण सोलापूर धुळे बीड रस्ता बघतोय, काय कसा रस्ता पाहिजे ते तुम्ही आम्हाला सांगा की जिल्ह्यातून हा जाणारा रस्ता आहे. या रस्त्याला ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आम्हाला सुद्धा त्याचा अभिमान वाटतो की आपल्या जिल्ह्यात ताईच्या काळामध्ये हा झालेला हा सोलापूर धुळे औरंगाबाद सोलापूर धुळे हा रस्ता आहे. मग नेमका विकास ताई कुठं कमी पडल्या विकासासाठी? मला एवढंच या ठिकाणी सांगायचं, विकास करीत असताना निश्चितच योगायोगानं 2019ला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी ताईचा पराभव झाला. योगायोगानं 2.5-3 वर्ष महाविकास आघाडीची सत्ता त्या ठिकाणी आली. योगायोगानं करोनाही त्या 2-2.5 वर्ष त्या ठिकाणी भारतभर त्या ठिकाणी जगभर त्या ठिकाणी आपल्यासोबत राहिला. पण त्याच्यानंतर ज्यावेळी महायुतीची त्या ठिकाणी सत्ता आली, महायुतीची सत्ता आल्याच्या नंतर या ठिकाणी केज विधानसभा मतदारसंघामध्ये मला एक सांगा की जवळपास 2000 कोटीची कामं त्या ठिकाणी नमिताताईंनी त्या ठिकाणी मंजूर करून आणली. आता बरीचशी कामं त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत. काय हे कामं एवढी कामं करून सुद्धा आपण केज विधानसभा मतदारसंघामध्ये जी काही 12-13 हजार मतांना आपण कालच्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण कमी पडलो, याची मनामध्ये कुठंतरी खंत आहे. निश्चितच ती खंत म्हणजे आज या ठिकाणी मी ताई तुमच्यासमोर व्यक्त करतोय की का कमी पडलोय, कशामुळे कमी पडलोय. ज्यावेळेस 2019ला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी लोकसभेला प्रीतमताई त्या ठिकाणी निवडणुकीला लोकसभेला उभ्या होत्या, उमेदवार होत्या भारतीय जनता पार्टीच्या. केज विधानसभा मतदारसंघातून जवळपास 25,000 मताची त्या ठिकाणी त्यांना लीड मिळाली. त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्याच्यानंतर परत पुन्हा 19ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या. जशा आत्ताच्या ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी निवडणुका मागच्या 5 वर्षापूर्वी झाल्या. त्यावेळी सुद्धा जवळपास 35,000 मतांना त्या ठिकाणी नमिताताई मुंदडा यांना त्या ठिकाणी निवडून दिलं. मग हे जे काही आपला केज विधानसभा मतदारसंघ आहे, हा केज विधानसभा मतदारसंघ 2009च्या नंतर निश्चित स्वरूपात भारतीय जनता पार्टीला मानणारा हा आपला केजचा हा विधानसभा मतदारसंघ त्या ठिकाणी निश्चित झालेला. कारण की पुनर्रचना झाली. अगोदर केज विधानसभा मतदारसंघ वेगळा होता, काही आपला वरचा भाग हा चौसाळा विधानसभा मतदारसंघामध्ये होता. परंतु योगायोगानं आपण सर्व एका मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आलो नसता. एक तालुका होता, अर्धा तालुका चौसाळा मतदारसंघामध्ये, अर्धा तालुका केज विधानसभा मतदारसंघामध्ये. परंतु योगायोगानं 2009 पासून या ठिकाणी स्वर्गीय विमलताई मुंदडा यांनी सुद्धा 2009ला या ठिकाणी केज विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली. त्याही भरघोस मतानं त्या ठिकाणी निवडून आल्या. 2014ची निवडणूक झाली, तिथंही भाजपचाच उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला. 2019ची निवडणूक झाली, त्याही ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आला. मग आता परत काय 2024च्या निवडणुकीला विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवायची का जातीपातीच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवायची हे तुम्ही आता त्या ठिकाणी ठरवा. मला या ठिकाणी एवढीच विनंती करायची की जर कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकनेत्या पंकजाताई मुंडे या ठिकाणी निवडून गेल्या असत्या, खासदार तर झालेच असत्या, केंद्रात मंत्री झाले असत्या, कॅबिनेट मंत्री झाले असत्या, काय कॅबिनेट मंत्री झाले असते काय, या मंचावर उपस्थित जी काही मान्यवर मंडळी काय त्यांचेच काय खिशे भरले असते, अशातला काय भाग होता का ते तुम्ही आम्हाला सांगा. बोलू नका, शांत राहा. मला जे म्हणायचं आहे की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जिल्ह्याचा विकास झाला असता, जिल्ह्याच्या विकासाबरोबर आपल्या केज मतदारसंघाचा विकास झाला असता, तालुक्याचा विकास झाला असता, गटाचा विकास झाला असता, गणाचा विकास झाला असता, गावाचा विकास झाला असता. ज्या पद्धतीनं मागच्या 2014-2019 मध्ये एवढा विकास झाला, एवढा विकास निधी त्या ठिकाणी ताईने आणला, त्याच पद्धतीनं त्याच्यापेक्षाही केंद्रातला निधी आणखीन आता त्या ठिकाणी ताईला आणता आला असता. मला आज या ठिकाणी एवढंच सांगायचं, कारण की आता परत ही जी विधानसभेची निवडणूक आहे, ही विधानसभेची निवडणूक सुद्धा परत पुन्हा आणखीन त्या दिशेनं किंवा त्या मार्गाने काय नेण्याचा काय प्रयत्न करू नका, एवढीच मी तुम्हाला आज हात जोडून विनंती करणार आहे. कारण की आपल्याला जर विकासाची कामं करायची असतील, आता योगायोगानं ताई विधान परिषदेवर आमदार आहेत, त्या आमदार मागच्या नुकत्याच 2 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी आमदार म्हणून त्या ठिकाणी गेलेले आहेत.
ठीक आहे, मागच्या काळामध्ये ताईचा 19मध्ये पराभव झाला योगायोगाने, ठीक आहे, ताई थोड्याशा बाजूला राहिल्या, पण आता ताई योगायोगानं आता आमदार आहेत. आता येणाऱ्या जी आता हे सत्ता आहे ही महायुतीची त्या ठिकाणी सत्ता येणार आहे, महायुतीची सत्ता येणार आहे. परत आणखीन ताईला आपल्याला त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री बघायचे, कॅबिनेट मंत्री बघायचं आहे म्हणल्याच्या नंतर ताईने एक शिफारस या ठिकाणी ताईने तशा 3 शिफारशी केलेल्या होत्या, परंतु महायुतीचं हे सगळं गठबंधन आहे, त्याच्यामुळं कुठं जागा सोडवायची, कोण कुठला स्थानिकचा या स्टँडिंग उमेदवार आहे, या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी विचार होतो आणि तो विचार होऊन परत पुन्हा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यामध्ये 2 जागा दिल्या. परंतु सगळ्यात अगोदरची जी जागा या ठिकाणी जाहीर झाली ती जागा सौ नमिताताई अक्षयभैया मुंदडा यांची जाहीर झाली. ती कुणामुळे जाहीर झाली? ही लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्यामुळे जाहीर झाली. मला हेच म्हणायचं आहे, परत पुन्हा आणखीन त्या गोष्टीची परत पुन्हा आवृत्ती करू नका येणाऱ्या, कारण की आता 3 दिवसावर मतदान आहे, 3 दिवसावर मतदान आहे. येणाऱ्या 20 तारखेला त्या ठिकाणी 2 नंबरला सौ नमिताताई अक्षयभैया मुंदडा यांचं कमळ हे चिन्ह आहे. या चिन्हासमोर येईल कमळाचं बटन दाबून जी काही आपण मागच्या 2024च्या लोकसभेला जवळपास 12-13 हजारांना आपण या ठिकाणी मायनस गेलो, ते कसं प्लस करून आपल्याला परत पुन्हा कमी 40,000च्या मतांना आपल्याला त्या ठिकाणी सौ नमिताताई अक्षयभैया मुंदडा यांना त्या ठिकाणी निवडून द्यावं. आज एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नांदूर जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य संतोषदादा हंगे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या सर्वांचं दैवत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना स्मरून त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी केज विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या प्रचारासाठी आपल्या सर्वांच्या नेत्या, महाराष्ट्राची रणरागिणी, आपल्या सगळ्याची वाघीण लोकनेत्या पंकजाताई मुंडे साहेब या आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मागच्या 10 वर्षामध्ये बीड जिल्ह्याचा लोकसभेमधील बुलंद आवाज डॉक्टर प्रीतमताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब या महायुतीच्या अधिकृत उमेदवार नमिताताई मुंदडा, व्यासपीठावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष शंकररावजी देशमुख, आपले ज्येष्ठ नेते आदरणीय विक्रमबाप्पा मुंडे साहेब, तसंच माजी सभापती माधवरावजी मोराळे, रामजी कुलकर्णी, व्यासपीठावर उपस्थित या ठिकाणी सगळे तोलामोलाचे नेते मंडळी आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, माजी सभापती आहेत, सर्व मित्रपरिवार, सगळ्या महायुतीतील घटक पक्षाचे नेते, मी सगळ्याची माफी मागतो कारण आता यांचा संयम जास्त वेळ टिकून राहणं मला थोडं कठीण दिसतंय, कारण हे सगळे फक्त आणि फक्त आपल्या नेत्या पंकजाताईंना ऐकायला आलेले आहेत या ठिकाणी आणि ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं मी तुमच्या संयमाची परीक्षा घेणार नाही, फक्त 2 मिनिट तुम्ही जर परवानगी दिली तर बोलतो. धन्यवाद. या ठिकाणी आज बरोबर 5 वर्षापूर्वी 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराची अशीच एक मोठी भव्य सभा या ठिकाणी आयोजित केली होती. ते हेच ठिकाण आहे आणि त्यावेळी मी भाषणामधून सांगितलं होतं की केज विधानसभेतील जो कोणी उमेदवार असेल तो इतका नशीबवान आहे की फक्त त्या ठिकाणी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब, आमच्या नेत्या पंकजाताई, प्रीतमताई यांनी हे सगळं मोरवंडीचं शेत पूर्णपणे व्यवस्थितशीर मशागत करून ठेवलेलं शेत आहे. त्या शेतामध्ये फक्त पेरणी करायची आहे,
तणाची जोपासना करायची, काढायचंय आणि त्या ठिकाणी भरघोष पीक घ्यायचंय. त्याचाच अर्थ गेल्या वेळी मला वाटतं 40,000च्या लीडनं या ठिकाणी आपण नमिताताईंना निवडून दिलं आणि ते निवडून दिल्यानंतर आपलं बॅड लक असं झालं की गड आला आणि सिंह गेला. पंकजाताई त्या ठिकाणी पराभूत झाल्या आणि मग एक गोष्ट मात्र प्रामुख्यानं लक्षात आली की पंकजाताई मंत्री नसल्यानंतर सगळं जग असलं तरी आपलं काहीही नसतं, ही गोष्ट मला त्या ठिकाणी लक्षात आली. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी महायुतीचं सरकार येणार आहे आणि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की महायुतीचं सरकार आल्यानंतर ते सरकार, त्या सरकारचं मंत्रिमंडळ पंकजा मुंडेच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मी या ठिकाणी एक मागणी करणार आहे, नमिताताई तुम्ही निवडून आल्यानंतर या सर्व जनतेला एक शब्द द्या की त्या ठिकाणी सरकार आल्यावर पंकजाताईला मंत्री करण्यासाठी तुम्ही सगळ्याच्या पुढे अग्रेसर राहाल आणि त्या ठिकाणी ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहाल. एवढीच माफक अपेक्षा या लोकांची आहे, बाकी कुठलीही अपेक्षा आमची नाही. कारण आम्हाला आमच्या लोकनेत्या पंकजाताईला त्या ठिकाणी लाल दिव्याच्या गाडीमध्ये आणि त्या मंत्रिमंडळाच्या एका मजल्यावर पाहायची इच्छा आहे. आणि ही इच्छा उगाच नाही, ही इच्छा करणं गैर नाही. 75 वर्षाच्या काळामध्ये सरकार कितीतरी आले, कितीतरी गेले, कितीतरी जण मंत्री झाले, राज्यमंत्री झाले, कॅबिनेट मंत्री झाले, पण पंकजाताईंच्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये भूतोन भविष्यतो विकास झाला. मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये जेवढा निधी आला नाही तेवढा निधी बीड जिल्ह्यामध्ये खेचून आणण्याचं काम आमच्या या वाघिणीनं केलं. आणि म्हणून आता एक लक्षात ठेवा, आमच्या ताई तर आमदार झाल्यात, पण नुसतं आमदार होऊन भागत मग आपल्याला पाणी अडवायचंय, पाणी जिरवायचंय, सगळ्या लोकांची वैयक्तिक कामं करायची आणि पुन्हा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या ज्या प्रतिमेला आपण ज्यांच्यामध्ये पाहतो त्या पंकजाताईंना त्या ठिकाणी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना पाहायचंय. याच्यासाठी ही निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये काही मतभेद, काही मनभेद झाले होते. ह्याही गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी अक्षय भैया निवडणुकीच्या अगोदर 8-15 दिवसापूर्वी आले, बोलले. मी त्यांना फक्त एकच बोललो की एक लक्षात ठेवा, आम्हाला आमच्या नेत्यांनी ज्या दिवशी आदेश दिला त्या दिवशी आम्ही कामाला लागू. आणि ते तर व्यासपीठावर उपस्थित आहेत. ताईसाहेबांनी फोन करून रामभाऊ कुलकर्णींच्या हातानं फोन केला, आम्हाला त्यांच्या घरी बोलवलं, त्या ठिकाणी समजून सांगितलं की चलत असतंय, चुकत असतंय, कमी जास्ती होत असतंय. ह्या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित करून पुढच्या गोष्टीचा विचार करा. आणि तो सगळा विचार करून आम्ही त्या ठिकाणी कामाला लागलो आहे. या ठिकाणी भविष्यात ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील अशा अपेक्षा व्यक्त या ठिकाणी करतो आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी व्यवस्थिशीर काम करतोय. मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे की येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांनी कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबायचं आहे आणि आपल्या ताईचे हात त्या ठिकाणी बळकट करायचे आहेत. दुसरी एक गोष्ट आहे, सगळ्यात विशेष मुद्दा म्हणजे आपल्या सर्वांचा ऊसतोड कामगार हे या ठिकाणी बरेचसे आता गेलेले आहेत, बाहेरगावी काही मतं आहेत, तर ती मतं आपल्या आपल्या घरचे, आपल्या जवळचे, शेजारचे जे आहेत त्यांना बोलून, त्यांना सांगून मतदानाला येण्यासाठीच आपल्याला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तो एक नियोजनाचा भाग आहे, पण आपण सुद्धा सर्वांनी जर फोन केले तर ते येतील. आणि त्या ठिकाणी हे सगळं झालं तर व्यवस्थिशीर आपला विजय त्या ठिकाणी होणार आहे. आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण हे कराल. या ठिकाणी मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली आणि नांदूर, चिंचोली, विडा,
येळंब पंचायत समिती, नेकनूर जिल्हा परिषद गट या ठिकाणाहून आलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी या ठिकाणी नांदूर जिल्हा परिषदेचा 3 वर्षापूर्वीचा जिल्हा परिषद सदस्य आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. कारण आता 3 वर्ष झालं प्रशासक आहे, त्याच्यामुळं आता हे सगळं जसं चाललंय तसं चालू आहे. म्हणतात आपलं जिल्हा परिषद सदस्य तर हो म्हणायचं. त्याच्यामुळं जिल्हा परिषद सदस्य असू द्या, सभापती असू द्या, आमदार असू द्या, पंकजाताईंनी ज्याला आवाज ज्या नावाने दिला त्याच्यापेक्षा मोठं पद दुसरं कोणतं असूच शकत नाही. त्याच्यामुळं आपण सर्वजण प्रयत्न करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले केज विधानसभेचे युवा नेते अक्षय भैया मुंदडा यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या इथं होऊ घातलेल्या सभेच्या निमित्तानं ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, त्या तुमच्या आमच्या सर्वांच्या नेत्या, लोकनेत्या आदरणीय पंकजाताई साहेब, व्यासपीठावर उपस्थित बीड जिल्ह्याच्या माजी खासदार आदरणीय डॉक्टर प्रीतमताई साहेब, आपल्या सर्वांना ताईसाहेबांना ऐकायचं आहे, त्यामुळं व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळींची मी क्षमा मागतो. उपस्थित सर्व ज्येष्ठ नेते, समोर उपस्थित असणारे सर्व वडीलधारी मंडळी आणि सर्व तरुण बांधव आणि इथं उपस्थित असणारे सर्व पत्रकार मित्र, केज विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI घटक पक्षाच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या प्रचारासाठी आज आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आदरणीय ताईसाहेब या ठिकाणी इथं आलेले आहेत. विधानसभेचं मतदान येत्या 3 दिवसामध्ये या ठिकाणी होणार आहे आणि 3 दिवसानंतर आपल्या सर्वांना विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदान करताना पंकजाताईंचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे. त्या निमित्ताने आपण इथं सभा आयोजित केलेली आहे. माझ्या आधी तालुक्यातल्या अनेक मान्यवरांनी आपले आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केली. अनेकांनी झालेली कामं सांगितली, ताईसाहेबांच्या काळामध्ये झालेली कामं सांगितली. गेल्या 5 वर्षामध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न केला, त्याचाही उल्लेख या ठिकाणी झाला. पण ही निवडणूक आपल्या सर्वांना ह्यासाठी महत्त्वाची आहे की ज्या वेळेस 2019ला पंकजाताईंनी आमदार नमिता मुंदडांना उमेदवारी दिली आणि उमेदवार म्हणून त्या ठिकाणी ज्या वेळेस त्यांचा विजय झाला, मी ह्यापूर्वी आपल्याला सांगितलं की 2012ला विमलताईंचं निधन झाल्यानंतर आमच्या घरामध्ये गुलाल नव्हता. आमच्या घराला गुलाल लावण्याचं काम पंकजाताईंनी या ठिकाणी केलं, ते आम्ही कधी या ठिकाणी विसरणार नाही. पण आपल्या सर्वांचं दुर्दैव असं झालं, केजमध्ये आपला विजय झाला आणि पंकजाताईंचा परळीमध्ये पराभव झाला. तर त्या पराभवामुळं गेल्या 5 वर्षापासून आमच्या घरामध्ये त्या ठिकाणी गुलाल नव्हता आणि आम्ही तो लावला नाही. पण मला आपल्याला खात्रीनं सांगायचं आहे, अनेकांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली, भावना व्यक्त केल्या, शुभेच्छा व्यक्त केल्या. पण मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की ज्या वेळेस पहिल्यांदा नमिता तिथं आमदार झाली, मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये ताई 1-2दा विधानभवनामध्ये आल्या आणि नमिता नेहमी ताईंना सांगायची की ताई विधानभवनामध्ये ह्या ठिकाणी येत असताना तुमची उणीव नेहमी जाणवते. अनेक जुने आमदार, जुने सहकारी, तिथले मुंबईतले पत्रकार, तुमच्याबरोबर काम केलेले अनेक मंत्री सांगतात की आज ताई सभागृहामध्ये त्या ठिकाणी पाहिजे होत्या. ह्या सगळ्या गोष्टी इथं होत असताना मला आपल्याला सांगायचं आहे की ज्या वेळेस या विधानसभेचा निकाल लागल तर पंकजाताईबरोबर राजभवनामध्ये शेजारी उभारणारा आमदार कुठला असेल तो केजचा असेल आणि ती नमिता मुंदडा असेल, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. ताईंना मंत्री करायचं आहे, जिल्ह्याचं राजकारणामध्ये परत आपल्याला विकास करायचा आहे, ही भावना आपली ह्या ठिकाणी खरी आहे. पण काही लोकांनी गेल्या वर्षामध्ये आपल्या राजकारणाची पातळी खूप खालच्या स्तरावरती नेलेली आहे. मी अंबाजोगाईच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांशी संवाद साधताना सांगितलं
की खूप लोक उपकाराची जाणीव विसरतात, ज्यांनी घरामध्ये सांभाळलं ते सगळं विसरतात, साहेबांनी साथ दिली, ताईंनी साथ दिली हे सगळं त्या ठिकाणी विसरतात आणि ते लोक आज कुठल्या तरी पदावर बसले की आपल्याला धडे शिकवण्याचा प्रयत्न भाषणाच्या माध्यमातून करतात. ह्या लोकांची मानसिकता अत्यंत खालच्या स्तराची आहे. आजही त्यांची सभा अंबेजोगाईला झाली, मी त्यांचं भाषण ऐकायला होतो. मला काही लोकांनी तिथलं काय भाषण झालं सांगितलं. त्यांना त्या भाषणामध्ये पहिला उल्लेख त्यांनी केला ते परत मला एकदा पिल्ल्यान बाळा म्हणले. मी म्हणलं ठीक आहे, तुमच्यावर मी लहान आहे, मला पिल्ल्या बाळा म्हणलात, मला काही वाईट वाटायचं कारण नाही. पण ते काय म्हणले, त्यांनी सांगितलं की ह्याला माहीत नाही म्हणले 3 महिन्यामध्ये मी 30 किलोमीटर रेल्वे आणली म्हणले. अरे एखाद्या खासदाराला दिल्ली फिरायला 3 महिने लागते, तुम्हाला रेल्वे भवन सापडलं कसं? ज्या प्रीतमताईंनी 10 वर्षामध्ये रेल्वेचं ऑलरेडी काम परळीपर्यंत नेलंय, तुम्हाला फक्त लोकांनी खासदार दिले. आमची विनंती, रेल्वेमध्ये बसल्यानंतर फक्त परळीच्या स्टेशनला उतरा आणि तिथं साहेबाचा फोटो तुमच्यासाठी तयार असेल आणि आम्ही तो तुम्हाला दाखविल्याशिवाय राहणार नाही. आणि बरं झालं त्यांनी ते 30 किलोमीटर रेल्वेचा किस्सा सांगितला. माझा आणि त्यांचा एक रेल्वेतला किस्सा आहे, ते तुम्हाला मी सांगणार आहे. मी त्यावेळेस लहान होतो, काकाजींनी आणि ताईंनी मला रेल्वेमध्ये ह्या महाशयांबरोबर पाठवलं. तो आपल्या भागामध्ये रेल्वे नव्हती, कुरुडवाडीला रेल्वे यायची. तर कुरुडवाडीला रेल्वे येताना आता काकाजी आणि ताई म्हणले बाबा बाप्पा गावाकडे चालले, जातो ह्यांच्याबरोबर. मी म्हणलं सोडते ना का आम्हाला व्यवस्थित. मग त्यांनी रेल्वेमध्ये मला घेतलं. आम्हाला कुरुडवाडी स्टेशनला उतरायचं होतं. खरं तर ताईंनी काकाजींनी त्याच वेळेस ओळखायला पाहिजे होतं, त्यांनी काय ओळखीलं नाही. कुरुडवाडी स्टेशन गेलं, 10 मिनिटांना ते झोपलेले, ते उठायला तयार नाहीत. सगळे आम्हाला हुडकायला लागले, बाबा कुरुडवाडी आली, बजरंग बाप्पा बी उतरणात, अक्षय बी उतरणा गेलाय. सोलापूरला आम्हाला गाडी घ्यायला आणावी लागली. आता ज्या व्यक्तीला कुरुडवाडी आणि सोलापूरमधल्या स्टेशनचा फरक कळत नाही, त्यांनी 30 किलोमीटरचा आपल्याला सांगण्याचं काय कारण आहे बाबा? आणि ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचदा त्यांनी सांगतात आणि काय बोलतात काय नाही बोलतात. आता आज भाषणामध्ये म्हणले मतदारसंघातली राक्षसी प्रवृत्ती आम्हाला संपवायची म्हणले. आम्हाला माहीत नाही, 1 मिनिट, कोण राक्षसी प्रवृत्तीचं आहे आणि कोण चांगल्या प्रवृत्तीचं आहे हे काम ठरवण्याचं हे जनतेचं आहे. पण मला एवढं सांगतो, राक्षसी प्रवृत्ती आहे का नाही माहीत नाही, पण आमच्यामध्ये चोरीची प्रवृत्ती बिलकुल नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण राजकारण करत असताना एखाद्याचं 25 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये, मी अनेकदा सांगतो, विमलताईच्या राजकारणाची सुरुवात हे स्वर्गीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यांनी बऱ्याचदा या ठिकाणी संघर्ष केला आहे. अनेक वेळा त्यांनी अनेक आंदोलनं केली, सोबत काम केलं. त्यानंतर पंकजाताईंनी या ठिकाणी आमदार नमिता मुंदडाला काम करण्याची संधी दिली. आमच्याकडून एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तर आम्ही चांगलं केलं नसेल, पण कोणाचं वाईट करण्याचं काम आम्ही गेल्या 35 वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं नाही. कारण ही शिकवण आहे. मला अनेकदा पंकजाताईंना मी बऱ्याचदा सांगत असतो, तुमचं मन मोठं आहे, तुमच्यामध्ये माफ करण्याची क्षमता आहे. ज्या लोकांना आपण मोठं केलं, जे लोक समोर जाऊन भाषणं करायलेत, ताई काही लोक स्टेजवरून भाषणं आपल्या विरोधात करतात, पण त्यांच्याबरोबर असेही काही लोक आहेत जे शासकीय सेवेमध्ये आहेत, आपल्याच तालुक्यातलेत. बीडला आता डॉक्टर म्हणून आलेत, तिथं ते काम करायला लागलेत. लोकसभेच्या वेळेस त्यांच्या हॉटेलला देशाचे नेते काहीतरी तिथं आले होते, थांबले होते मुक्कामाला. त्यांचं खाजगी हॉटेल आहे, पण मला कळलं नाही खाजगी हॉटेलला त्या ठिकाणी त्यांनी जाऊन रात्रीतून त्या नेत्याला भेटण्याचं काय कारण होतं. आम्ही त्यांना विचारलं. आता इथं समजा तुमचा आमचा एखादा व्यवसाय, कुणी काय करतं त्याला माहीत नाही, पण त्यांना असं वाटतं की हे राजकारणामध्ये पाठीमागं राहून सगळं करता येतं. मला अनेकांनी उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला होता, पण मी ताईसाहेबांच्या विरोधात उमेदवारी घेतली नाही म्हणून तालुक्यामध्ये सांगत फिरले. ठीक आहे, तुम्ही स्वतःला मोठं समजून घ्यायचं घ्या, कारण ताईचं मुंडे साहेबाचं नाव घेतल्याशिवाय कोणाला मोठं होता येत नाही. हे आपल्या जिल्ह्याचं राजकारण आहे, म्हणून ते लोक आज आपल्याला नाव घ्यायला लागले. आणि ह्या लोकांनी राजकारणाची पातळी ह्या ठिकाणी खालच्या ठिकाणी नेऊन ठेवली. खासदार साहेबांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर खासदार साहेबांनी दुसरा विषय सांगितला, रेल्वेचा विषय सांगितला. ह्यांनी काय केलं आतापर्यंत सांगितलं. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की बाबा
ह्यांना कधी कारखाना उभा करता आला नाही, ह्यांना कधी कोणाला काही काम करता आलं नाही. मला सांगा, तुमच्या स्वभावामध्ये पहिल्यापासून मी तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं सांगतो, धोका देणं हा त्यांच्या स्वभावातला पहिला गुण आहे. त्यांना विमलताईंनी राजकारणात आणलं, विमलताईंना त्यांनी धोका देण्याचं काम केलं. स्वर्गीय मुंडे साहेबांनी त्यांना जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये आणलं, मुंडे साहेबाला धोका देण्याचं काम केलं. पालकमंत्री असताना धनंजय मुंडे साहेबांनी त्यांना सांभाळलं, धनंजय मुंडे साहेबाला धोका देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. हे धोका देण्याची प्रवृत्ती या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये. मला त्यांना 4 प्रश्न मी आंबेजोगाईच्या सभेमध्ये या ठिकाणी विचारले. ठीक आहे, बऱ्याचदा काय त्यांचं भाषण, विधानसभेचं भाषण त्यांच्या माझ्या त्या अवतीभोवतीच फिरतं, बाळा मन, पिल्ल्या मन, काय म्हणायचं मन, त्यांना काय बोलता येत नाही, ते आपलं काहीतरी बोलत राहतात. आणि त्यांनी सांगितलं की बाबा ह्यांनी रात्रीतून धोका दिला, पक्ष बदलला, अमुक केलं, तमुक केलं. ठीक आहे, तोच व्हिडिओ ते तुम्ही लावतात त्यांच्या फेसबुकवर. दिवसातून माझा तेच व्हिडिओ टाकायले 2019चा. आणि मला त्यांचं ते भाषण आठवतं, कुठतरी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. माझी छाती जरी फाडली तर अजितदादा धनुभाऊ दिसतील म्हणले. आम्हाला काय तुमची छाती फाडायची नाही. आणि ज्यांना दाखवायचं होतं त्या धनुभाऊला आणि अजितदादाला असं कळालं की त्यांच्या छातीत तुम्ही काय नाहीत म्हणून. त्यामुळं राजकारणामध्ये काम करताना चांगल्या पद्धतीनं काम करावं. कारखान्याच्या बाबतीमध्ये ते बोलले, मी कारखाना उभा केला म्हणून त्यांनी सांगितलं, त्यांनी कारखाना उभा केला. ठीक आहे, कारखाना उभा करताना तुम्हाला अजितदादांनी मदत केली, धनुभाऊंनी त्या ठिकाणी मदत केली. आणि ह्या मदती होत असताना केस तालुक्यातल्या, अंबाजोगाई तालुक्यातल्या, परिसरातल्या तालुक्यातल्या अनेक लोकांनी त्यांच्या घामाचे कष्टाचे पैसे शेअर्स म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला दिले. कुणी 10,000 रुपये दिले, कुणी 50,000 रुपये दिले, कुणी 5 लाखापर्यंतची रक्कम या ठिकाणी दिली. 2011 साली तुमचा साखर कारखाना सुरू झाला. मला आणखी आठवतं की 26/10/2020 साली धनंजय मुंडे साहेबाच्या हातानं तुम्ही कारखान्यावरती कार्यक्रम घेतला होता. 2020 साली ज्यावेळेस तुम्ही कारखान्यावरती कार्यक्रम घेतला आणि त्या कारखान्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं की आपला कारखाना आता कर्जमुक्त झालेला आहे, आपल्या कारखान्यावरती कुठलंही कर्ज या ठिकाणी राहिलं नाही. ठीक आहे, तुम्ही कारखाना कर्जमुक्त केला, त्याच्याबद्दल आम्हाला कोणाला काही वाईट वाटण्याचं कारण नाही. तुम्हाला तुमच्या व्यवसायाला आमच्या शुभेच्छात. पण ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला 10 वर्ष झाले 50,000 रुपये दिलेत, 5 लाख रुपये तुम्हाला दिलेत, इतके मोठे शेअर्सचे पैसे तुम्हाला दिलेत, तुमची जबाबदारी नाही का त्या लोकांना लाभांश द्यायची? आज नॅचरलसारखा कारखाना तिथं ठोंबरे साहेबांचा चालतो, 25% लाभांश देण्याचं काम त्यांनी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी केलं. ज्या वेळेस केजचा कारखाना सुरू झाला तालुक्यामध्ये, ठीक आहे, अशोक पाटील साहेब दुसऱ्या पक्षामध्ये असतील, पण त्यांनी कारखाना सुरू केला आणि त्या ठिकाणी खऱ्या शेतकऱ्यांना ह्या तालुक्यातल्या न्याय मिळण्याचं काम झालं. तुम्ही लोकांचा चेहरा बघून, नाव बघून, गाव बघून तुम्ही ऊस त्या ठिकाणी जाळले. अनेक लोकांना ऊस जाळावे लागले. तुम्ही काय लोकांचं भलं करण्याच्या गोष्टी करता. आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की त्यांनी पुन्हा सांगितलं की राक्षसी प्रवृत्ती संपवायची, बाकीच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. मी तुम्हाला सांगतो, एक अधिकारशाही संपवायची म्हणले. ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे समोरचे उमेदवार आहेत, त्या उमेदवाराकडून त्यांनी बॉन्डवर लिहून घेतलंय, बॉन्डवरती, की जिथं आंबेजोगाई तालुका संपतो डिवळ आंब्याच्या त्या कुदरीच्या मध्ये, त्याच्या अलीकडे यायचं नाही. बॉन्डवरती लिहून घेतलंय. आता निवडणुकीच्या मतदानाच्या आधी जरी बॉन्डवरती लिहून घेत असतील तर निकालानंतर मला वाटत नाही त्यांना घराच्या बाहेरचं निघू देतील म्हणून. नेता कसा असावा? नेता अधिकार देणारा असावा, नेता काम सांगणारा असावा, नेता जबाबदारी देणारा असावा. आणि बीड जिल्ह्यात असा नेता कुठं असेल तर तुमच्या समोर या ठिकाणी बसलेला, हे तुम्ही विसरून चालणार नाही. केज तालुक्यामध्ये ताई मागं खासदार ताई असताना आम्ही केजमध्ये कार्यक्रम घेतला होता. शहरातल्या व्यापाऱ्यांशी, वकील संघाशी, डॉक्टर संघाशी आम्ही सगळ्यांनी संवाद त्या ठिकाणी घेतला होता. शहरातले अनेक लोक आले आणि खासदार ताईंना म्हणायला लागले की बाबा तुम्ही केज शहरासाठी जसं इतर शहरामध्ये अंबाजोगाईमध्ये सिमेंट रस्ते आणले, तुम्ही सिमेंट रस्त्याची मंजुरी आणा. खासदार ताईंनी मला विचारलं की बाबा काय अडचण आहे, आपण केजला ह्या ठिकाणी सिमेंट रस्ते आणले पाहिजेत, त्या ठिकाणी तिथं केजला काहीतरी तुम्ही केलं पाहिजे, तिथं काम केलं पाहिजे. आम्ही म्हणलं आमची हरकत नाही. अनेक तालुक्यातले ज्येष्ठ नेते तिथं उपस्थित होते. त्यावेळेस केजच्या जनविकास आघाडीचे दलीलभाई इमानदार त्या ठिकाणी तिथं उपस्थित होते. काय त्यांनी सांगितलं, त्यांचंही भाषण मी ऐकलं, त्यांनी पाठिंबा दिला समोरच्या उमेदवाराला.
आणि पाठिंबा देताना म्हणले की केजमध्ये कुठले कामं झाले नाहीत. त्यांना नगरपालिकेचा CO सांभाळता आला नाही. CO 1.5 वर्षामध्ये सोडून गेला. केजचे पत्रकार तर सगळे उपस्थित आहेत. आंबेजोगाईला आम्ही पाणीपुरवठा योजना आणली. खासदार ताईंनी केंद्राच्या मार्फत प्रत्येक खेड्यामध्ये जलजीवन योजना आणली. प्रत्येक गावामध्ये आज जी जलजीवन योजना चालू आहे, जलजीवन योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आणि हे आणण्याचं काम आणि आढावा घेण्याचं काम आपल्या खासदार ताईंनी खासदार असताना केलेलं हे आम्ही या ठिकाणी विसरून चालणार नाही. हे कामं आपण ह्या ठिकाणी केली, पण हे कामं करताना समोरच्या लोकांनी फक्त आरोप करण्याचं काम केलं. हे आरोप सगळे करत असताना मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो की आपल्या भागामध्ये भविष्यामध्ये काम करताना पंकजाताईचं नेतृत्व ह्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. माझ्या आधी बोलत असताना अनेकांनी सांगितलं की जलसंधारणाची कामं झाली. मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये निधी आला नाही, असा निधी आपल्या जिल्ह्यामध्ये आला म्हणून सांगितलं. मी मागेही या ठिकाणी सांगितलं होतं की 5-7 वर्ष जे काही उद्घाटनं आपल्या ग्रामीण भागामधले रस्त्याचे चालतील ते फक्त पंकजाताई मंत्री असताना मंजूर झालेले रस्ते असतील आणि ते रस्ते या ठिकाणी आपल्याला काम करण्याचा प्रयत्न आपण इथं केला. विधानसभेची निवडणूक 3 दिवसावर आहे, मतदान होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी जरी ह्या ठिकाणी खऱ्या असल्या, पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो की आता प्रचार 2-3 दिवसामध्ये संपणार आहे. ताईंना महाराष्ट्रामध्ये अनेक जागी आपण जाताना पाहिलं, महाराष्ट्रामध्ये अनेक सभा आपण त्यांना घेताना पाहिलं. गेल्या 5 वर्षामध्ये मध्य प्रदेशमध्ये काम करताना ताईंना आपण पाहिलं. मी मागेही तुम्हाला सांगितलं, आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर जे आज आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांना सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न महायुती सरकारच्या माध्यमातून ते लाडक्या बहिणीच्या माध्यमातून झाला, ती लाडकी बहीण योजना सुचवण्याचं काम आपल्या पंकजाताईंनी राज्य सरकारला ह्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामुळं आज आपल्या ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, ह्या सर्व महिलांना महिन्याला ह्या ठिकाणी मानधन मिळण्याचा प्रयत्न होतो, सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न होतो. हा जरी प्रयत्न ह्या ठिकाणी सुरू असला तरी भविष्यामध्ये आपल्याला अनेक चांगली कामं ह्या भागामध्ये करायची. आणि मला खात्री आहे, जसं ताईंनी अंबाजोगाईमध्ये सांगितलं की हा मतदारसंघ पूर्वीपासून विकासाच्या बाबतीमध्ये ताईंनी दत्तक घेतलेला आहे आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये सुद्धा ह्या मतदारसंघावरती विशेष लक्ष आदरणीय ताईंचं या ठिकाणी असणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, 2 दिवसामध्ये मतदाना दिवशी आपण ताईसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आमदार नमिता मुंदडांना या ठिकाणी निवडून द्यावं. विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भविष्यामध्ये केज तालुका असेल, बीड तालुका असेल किंवा अंबाजोगाई तालुका असेल, ह्या 3 तालुक्यामधला जिल्ह्यातला सगळ्यात मोठा विस्तारलेला हा आपला मतदारसंघ आहे. 3,80,000 जवळपास 3,85,000 मतदान आपल्या केज मतदारसंघामध्ये ह्या ठिकाणी आहे. आज आपल्या केज मतदारसंघामध्ये पंकजाताईंनी गेल्या 5 वर्षामध्ये मी तुम्हाला जाणून बुजून सांगणार आहे की केजला हॉस्पिटलच्या 2ऱ्या मजल्याची इमारत पंकजाताईंनी देण्याचं या ठिकाणी काम केलं. अंबाजोगाईला शासकीय दवाखाना आहे, त्या शासकीय दवाखान्यामध्ये जे नवीन वॉर्ड झालेत, पहिले सुरुवातीला स्वर्गीय विमलताई आरोग्यमंत्री असताना त्यांनी दवाखाना केला, पण त्यानंतर ज्या उरलेल्या बिल्डिंग होत्या, OPD बिल्डिंग असेल, ऑपरेशन थिएटरची बिल्डिंग असेल किंवा नवीन 2-3 वॉर्ड असतील, त्या ठिकाणी तिथं वॉर्डमध्ये तिथं काम करण्याचा प्रयत्न पंकजाताईंच्या माध्यमातून, बिल्डिंगच्या माध्यमातून झाला. पंकजाताईंनी आमदार म्हणून नमिता मुंदडांना काम करण्याची संधी दिली, त्यावेळेस उर्वरित आपण दवाखान्याच्या बिल्डिंग बांधल्या. आज निकनूरच्या भागातले ताई बरेच लोक इथं उपस्थित आहेत. कुटीर रुग्णालयाला आपण 15 कोटी रुपयाची बिल्डिंग या ठिकाणी मंजूर करून आणली आणि त्या बिल्डिंगचं काम पायाभरणीच्या वर आलेलं आहे. ते बिल्डिंगचं काम त्या ठिकाणी चालू आहे. ज्या भागामध्ये आज आपण इथं ताई कार्यक्रम घेतोय, इथं सगळ्यात मोठा प्रश्न त्या 132 सबस्टेशन KVच्या सबस्टेशनचा होता. त्याचं सुद्धा टेंडर ह्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि त्याची क्षमता वाढून 220 KVAचं सबस्टेशन या ठिकाणी इथं आपल्या ह्या भागामध्ये होणार आहे. अनेक नवीन सबस्टेशन होणार आहेत, अनेक नवीन सोलारचे प्लांट आपल्या भागामध्ये होणार आहेत आणि हे प्रश्न ह्या ठिकाणी भविष्यामध्ये सुटणार आहेत. पण मला आपल्याला ह्या ठिकाणी सांगायचं आहे की ताई, तुम्ही ह्या ठिकाणी मंत्री होणार आहेत. अनेक कामं उद्घाटनाचे आपले राहिलेत, बरेच कामं आपण पालकमंत्री असताना मंजूर केलेले आहेत, पण आपल्या व्यस्ततेमुळं, राज्यामध्ये फिरण्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला त्याचे उद्घाटन करताना आपल्याला त्याची वेळ मिळाला नाही. गेल्या वर्षभरामध्ये खासदार ताईंनी जिथं जिथं जाणं शक्य, उद्घाटन करणं शक्य, त्या ठिकाणी त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. पण आपण ह्या सभेच्या निमित्तानं आपण मंत्री झाल्यानंतर पहिला कार्यक्रम केज मतदारसंघाला द्यावा आणि 1000 कोटीच्या कामाचं उद्घाटन आपल्या हस्ते व्हावं, ही आमची या ठिकाणी प्रामाणिकपणे भावना आहे. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की येत्या 20 तारखेला भारतीय जनता पार्टी महायुती मित्रपक्षाच्या अधिकृत उमेदवार नमिता मुंदडा यांना आपण निवडून द्यावं. त्यांच्या नावासमोरील जे कमळ चिन्ह आहे, कमळ चिन्हासमोरचं आपण मशीनवरती 2ऱ्या क्रमांकाचं बटन आहे,
तर 2 नंबरचं या ठिकाणी बटन दाबून आपण त्यांना भरघोस मतानं निवडून द्यावं आणि काम करण्याची संधी द्यावी, एवढंच या प्रसंगी मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. यानंतर आपल्या लोकप्रिय उमेदवार नमिताताई अक्षय भैया मुंदडा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराकरिता आपण सर्वजण इकडे जमलेलो आहोत. व्यासपीठावरील आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार माननीय पंकजाताई मुंडे साहेब, माननीय प्रीतमताई साहेब, सर्व मान्यवर जे व्यासपीठावर उपस्थित आहेत, सर्व महायुतीचे पदाधिकारी, सर्व समोर बसलेले बंधू, सर्व वडीलधारी मंडळी आणि माता भगिनींनो, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. 2019मध्ये आदरणीय पंकजाताईंनी मला रातोरात उमेदवारी जाहीर केली. मला आपल्यासमोर कॅन्डिडेट म्हणून उभं केलं आणि आपल्या सर्वांनी आपला मतदान रूपी आशीर्वाद मला दिला आणि 5 वर्ष आपल्या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करण्याची संधी आपण सर्वांनी मला दिली. मला आठवतं 19मध्ये जेव्हा मी निवडून आली तेव्हा माझ्या मनामध्ये खूप उत्सुकता होती की खूप सारं कामं करायची आहेत. पण जेव्हा जेव्हा निवडणूक आली, आपण जिंकलो आणि लगेच करोनाचा काळ आला. करोनाचा काळ आल्यानंतर मी सुद्धा खचून गेली की आता आपण सर्वांना शब्द दिलेत, आपल्याला विकास कामं करायची आहेत, तर ते सगळं कशी करायची. पण त्याच्यानंतर मला आठवतं जे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे करोनाच्या काळामध्ये हॉस्पिटलमध्ये बेड्स नव्हते, पण आपल्या मतदारसंघामध्ये कधीही कुणाला बेडची कमतरता पडली नाही, कारण आपल्या स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुंडरांनी आपल्या लोखंडी सावरगावचं हॉस्पिटल तिकडे उभं केलेलं. तिकडे ते हॉस्पिटल सुरू करून मला आठवतं माझं बाळ छोटं होतं. आदरणीय प्रीतमताईंनी मला समजावून सांगितलं की आपल्याला आता हॉस्पिटलमध्ये जाऊन लोकांना भेटायचं आहे, तिकडे लोकांची विचारपूस करायची आहे. तर ते कामसुद्धा आपण मला आठवतं मी आणि प्रीतमताई दोघी कोविडच्या हॉस्पिटल्समध्ये असेल, लोखंडीच्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिकडे जाऊन लोकांची विचारपूस करण्याचं काम केलं. मला इकडे आवर्जून आपल्याला विचारायचं आहे की जे लोक आता मतदानाला इकडे येत असतील, काय म्हणतात, मतदान मागायला येत असतील, आपण त्यांना विचारायला पाहिजे की करोनाच्या काळामध्ये जेव्हा आदरणीय प्रीतमताई, मी, आम्ही सर्वजण बाहेर येऊन लोकांच्या सेवेत होतो तेव्हा तुम्ही कुठे होते. कोविडचा काळ गेल्यानंतर आपल्याला विकासाला 2-2.5 वर्ष मिटले. 2-2.5 वर्षामध्ये प्रचंड मेहनत करून आपण 2000 कोटीपेक्षा जास्ती निधी आपल्या मतदारसंघात आणला. आपल्या मतदारसंघामध्ये मोठी मोठी विकास कामं करण्यामध्ये यशस्वी ठरलो. नवीन RTOची बिल्डिंग लोखंडी सावरगावला आपण उभं करत आहोत. आपण केजला पहिलं सार्वजनिक स्विमिंग पूल करत आहोत. आपण 2 तालुका स्तराचे क्रीडा संकुल आपल्या मतदारसंघामध्ये सँक्शन करून आणले आहेत. आणि मला आपल्या सर्वांना आनंदाने सांगायचं आहे की आपल्याला 2 MIDCंना सुद्धा मंजुरी आपल्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये भेटले आहेत. एक कुंभेफळला MIDC बनणार आहे, एक अंबाजोगाईमध्ये बनणार आहे. आपलं नेकनूरचं कुटीर हॉस्पिटलसुद्धा आपण महिलांचं हे उभं करण्याचं काम केलेलं आहे. याच पद्धतीने मोठे मोठे विकास कामं करण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो. आपल्या जे सर्व तीर्थक्षेत्र विकासातून जे देवस्थान आहेत, म्हणजे अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवी मंदिरापासून ते आपल्या नेकनूरच्या बंकतस्वारी मठापर्यंत आपण तिकडे फंड देण्याचं काम, आपलं तिकडे देवस्थानांच्या ह्याच्यासाठी तीर्थक्षेत्र विकासातून फंड देण्याचं काम करण्यामध्ये यशस्वी राहिलो आहोत. सांगायचं उद्देश आहे की मला आठवतं की जेव्हा आदरणीय पंकजाताईंनी मला उमेदवार म्हणून घोषित केलेलं तेव्हा ताईंनी मला सांगितलेलं की नमिता, जेव्हा आपण विधानसभेमध्ये तू निवडून येशील आणि जाशील तेव्हा मी तुला सगळं तिकडे विधानसभेमध्ये कसं असतं हे शिकवीन. आणि माझ्या मनामध्ये ते मेन होतं. आणि मला आठवतं त्याच्यानंतर हे 5 वर्षामध्ये मला कुठेतरी ताईंची सारखं कमतरता जाणवली की विधानसभेमध्ये ताई नाही आहेत. जर कुठची अडचण आली तर ताईंना मला फोन करायला लागायचं. पण आता मला खरंच मनापासून आनंद आहे की जेव्हा आता परत आपण निवडून येऊ तेव्हा आमदार म्हणून आदरणीय पंकजाताई विधान परिषदेचे आमदार म्हणून माझ्या विधान भवनामध्येच असणार आहेत. तर नक्कीच मला कुठली अडचण आली तर मी डायरेक्टली ताईंच्या बाकावर बसून ताईंना प्रश्न विचारू शकेन. आणि जे या 5 वर्षामध्ये जे निधी आणले आहेत आणि जे कामं कुठे
करायला मी कमी पडली असेल ते आता ताईसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सपोर्टने आणि माझ्या विधिभवनामध्ये असल्यामुळेच चांगल्या पद्धतीने राहिलेले कामंसुद्धा पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला शब्द देते की आपण सातत्याने प्रामाणिकपणे करू. आपल्याला एवढंच मला सांगायचं आहे की आता आपल्या सर्वांना ताईंचं सुद्धा भाषण आतुरतेने ऐकायचं आहे. तर जास्ती वेळ न घेता आपल्याला एकच मनापासून विनंती करते की आपल्याला सर्वांना माहिती आहे की अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये भाजप म्हणजे आपले महायुतीचं सरकार आहे आणि भाजप या चिन्हावरती 2 उमेदवार आहेत. तर आपल्याला जे केज विधानसभा मतदारसंघामध्ये आपण मला निवडून द्या ही विनंती करते. आणि नक्कीच आपण जसं सगळ्यांनी आज भाषणामध्ये उल्लेख केला की आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा महायुतीचं सरकार हे नक्कीच येणार आहे आणि जेव्हा हे सरकार आलं की पहिल्या 3 शपथविधीमध्ये आपल्या पंकजाताईंची शपथविधी असणार आहे आणि नक्कीच पंकजाताईंचेच हात बळकट करायला बीडचा आपल्या बीड जिल्ह्यातले भाजपचे आमदार म्हणून मला तुम्ही परत एकदा निवडून द्यावं ही विनंती. तर येणाऱ्या 20 तारखेला माझं चिन्ह आहे कमळ, माझं नाव आहे नमिता अक्षय मुंदडा आणि माझा नंबर बॅलेटवरती आहे नंबर 2. तर नंबर 2च्या समोरचं बटन दाबून आपला मतदान रूपी आशीर्वाद परत एकदा मला द्यावा ही मी तुम्हाला मनापासून इकडे विनंती करते. आणि आपल्याला आता पंकजाताईंचं भाषण ऐकायचं आहे तर नक्कीच मी सुद्धा आतुरतेनं सकाळपासून वाट बघत होती. तर नक्कीच परत एकदा आपल्या सर्वांचे इकडे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. आपल्या माजी खासदार लोकप्रिय नेत्या आदरणीय प्रीतमताई मुंडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. केज विधानसभेच्या ते वाचायचं नाही आहे मला. केज विधानसभेच्या भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपाई आणि मित्रपक्षांच्या अधिकृत उमेदवार नमिताताई मुंदडा यांच्या प्रचाराच्या निमित्त आयोजित या भव्य सभेमध्ये, या सभेचं मला वाटतं केवळ केज विधानसभेच्याच नाही, महाराष्ट्रातल्या आज कुठल्याही उमेदवाराच्या प्रचाराच्या सभेचं जे प्रमुख आकर्षण आहे त्या तुमच्या माझ्या सर्वांच्या लाडक्या सन्माननीय पंकजाताई मुंडे आणि सर्व उपस्थित सन्माननीय सदस्य. मला ताईंनी सांगितलेलं आहे की नावं घेण्यामध्ये जास्त वेळ घालवू नका, त्यामुळे मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे म्हणजे वडीलधारे मंडळी, युवा बांधव आणि मला या माझ्या उजव्या हाताला मागे बसलेल्या दिसत आहेत त्या माझ्या सगळ्या मायमाऊल्या, मी आज तुम्हाला सगळ्यांना विनंती करण्यासाठी आली आहे की उद्याच्या 20 तारखेला आपल्या विधानसभेचं मतदान आहे आणि आपल्याला सगळ्यांना नमिताताईंना प्रचंड मतांनी विजयी करून विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. मी मगाचपासून सगळ्यांची भाषणं ऐकते आहे आणि इतका सगळ्यांच्या भाषणांमध्ये वारंवार उल्लेख होतो आहे केलेल्या कामांचा. पंकजाताईंच्या कामाविषयी तर बोलतातच आहेत पण माझ्याही कामाविषयी बोलायला लागले, त्याच्यामुळे मला कळेना की ही निवडणूक विधानसभेची का लोकसभेची. माझा प्रचार नाही रे बाबा, प्रचार आपल्याला नमिताताईंचा करायचा आहे. आपल्याला या मुद्द्यावरती फोकस करायचा आहे. फक्त एवढंच बोलते की माझ्या हे लक्षात आले गेल्या काही दिवसांमध्ये दौरे करत असताना ताई, लोक जेव्हा माझा उल्लेख माजी खासदार असतात तेव्हा मंचावर बोलणारा माणूस बोलून जातो पण मंचावर बसलेले इतर माणसं आणि त्याहीपेक्षा खाली बसलेले जे असतात ना त्यांच्या मनात फार चुकतंय. माझी म्हणू नका ताई, माझी म्हणू नका. त्यामुळे मी असं ठरवलंय की आता माझं नामकरण हे माजी खासदार न करता माझी खासदार, म्हणजे ज्यांच्या मनातली मी नेहमी तुमच्या मनामध्ये माझी खासदार म्हणून प्रतिमा तुम्ही जपून ठेवली तर तुमची हक्काची असणारी अशी माझी खासदार असा तुम्ही माझा उल्लेख केलेला मला निश्चितच आवडेल. पण मी नेहमी सांगते कुठल्याही पदापेक्षा मुंडे साहेबांची लेक आहे. जोपर्यंत माझ्या नावापुढे प्रीतम या नावापुढे गोपीनाथ मुंडे हे नाव आहे तोपर्यंत इतर कुठल्याही पदाची आवश्यकता नाही. आज आपण सर्व पंकजाताईंचे विचार ऐकून ताई आपल्याला जी दिशा देतील त्या दिशेने पुढे जाण्यासाठी इथे आलेलो आहोत. आणि बरेच वक्ते माझ्यापूर्वी बोलले त्यामुळे मी फार काही बोलणार नाही. एवढंच सांगेल की गेल्या 5 वर्षामध्ये आमदार म्हणून नमिताताईंनी विकास कामाचे विषय असतील किंवा जनसंपर्काचे मुद्दे असतील, मुंदडा कुटुंब सातत्याने तुमच्या संपर्कात राहिलेलं आहे. केज विधानसभेमध्ये अतिशय चांगलं काम उभं केलं आहे त्यामुळे त्यांच्या कामाकडे बघून आपण उद्याच्या 20 तारखेला त्यांना मतदान करायचं आहे.
म्हणजे जेव्हा आम्ही असं म्हणते ताई की आपल्याला त्यांच्या कामाकडे बघून मतदान करायचं आहे, माझी इच्छा खूप असते की निवडणुकीचा प्रचार हा विकासाच्या विषयावरती व्हावा, पण निवडणुकीचे आपल्याला वारं हे नेहमी विकास सोडून इतर मुद्द्यांभोवतीच फिरताना दिसतं. आणि पेशाने डॉक्टर असल्यामुळे माझ्या समोरच्या माणसांना काय हवंय हे त्यांची नाडी ओळखण्याचं सुद्धा मला टेक्निक येतं, म्हणून मी त्यांना काय आवडतं ते सांगते. मगाशी आपण सगळ्यांनी बघितलं असेल मंचावर ताई बसलेल्या होत्या, सत्काराचा कार्यक्रम सुरू होता, एवढी गर्दी आहे, समोर उभे राहिलेल्या लोकांमुळे खाली बसलेल्या लोकांना ताई दिसत नाहीये स्टेजवर. एवढ्या गर्दीमध्ये ताई अचानक उठल्या आणि वाकून ताईंनी काहीतरी खालून उचललं. ताईंनी काय उचललं? ताईंनी भारतीय जनता पार्टीचा गमजा खाली पडला होता, तो ताईंनी उचलून ठेवला. त्या गमजाच्या सन्मानार्थ, भारतीय जनता पार्टीच्या सन्मानार्थ. कळलं का तुम्हाला म्हणजे काय? आज जर निवडणुकीचा प्रचार उचलून धरायचा असेल, आज जर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आपल्याला राज्यात आणायचं असेल, तर पंकजाताई मुंडेंनी तो उचलून धरल्याशिवाय पर्याय नाही, हा तो संकेत आहे. आणि म्हणून ताई, तुम्हाला कितीही पदाचा मोह नाही आहे, तुम्हाला राजकारण करत असताना केवळ आणि केवळ जनतेची सेवा करायची आहे, हे आम्ही तुमच्या राजकारणाच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये पाहिलंय. तुम्हाला कशाचा मोह नाही हो ताई, पण हे समोर बसलेले ह्यांच्यासारखे हजारो लाखो माणसं आहेत ज्यांची गरज आहे तुम्ही मंत्री होणं. हा त्यांची इच्छा नाही, त्यांची गरज आहे. आणि म्हणून त्यांना फक्त एवढंच कळतं की आपल्या ताई जर राज्यात आपल्याला मंत्री बघायच्या असतील तर महायुतीची आपल्याला जास्तीत जास्त उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे. त्यांना जी भाषा कळते त्या भाषेत मी त्यांना सांगते. पेशंटला कोणती गोळी लागू पडते हे डॉक्टरला कळलं तरच डॉक्टरकडे पेशंट येतील ना. त्यामुळे तुम्हाला लागू पडणारी गोळी कोणती आहे मला बरोबर माहिती आहे. ती गोळी आहे म्हणजे पंकजाताईंना आपल्याला राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा पाहायचं आहे. आणि आपल्या बीड जिल्ह्याचा विकास जो मागच्या 5 वर्षामध्ये त्याला कुठेतरी ब्रेक लागला होता, त्याच्यातलं ते स्पीड ब्रेकर काढायचं काम आपल्याला करायचं आहे. त्यामुळे आपल्या ताईंच्या मंत्रिमंडळाच्या प्रवेशासाठी एक एक पायरी आपल्याला पुढे सरकत जायचं आहे. हे करण्यासाठी, पंकजाताईंचे हात बळकट करण्यासाठी उद्याच्या 20 तारखेला नमिताताईंच्या नावापुढचं कमळाचं बटन दाबून आपण त्यांना भरघोस मतांनी विजयी करून द्या. त्यांचं नाव जरी 2 नंबरला असलं तरी त्यांना मतदान मात्र केज विधानसभेतून 1 नंबरचं झालं पाहिजे, एवढं लक्षात ठेवून तुम्ही सर्वांनी आपले आशीर्वाद त्यांच्या पाठीशी उभं करा, एवढीच विनंती या निमित्ताने करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र विधानसभेचा जाहीरनामा या ठिकाणी ताईसाहेबांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे. पंकजाताई बाग फुलवते रे बीजेपीच्या कमळाचा, पंकजाताई बाग फुलवते रे बीजेपीच्या कमळाचा. पंकजाताई तुम आगे बढ़ो, पंकजाताई तुम आगे बढ़ो. त्यानंतर आपल्या लोकनेत्या माननीय पंकजाताई साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्याला संबोधित करावं. पंकजाताई बाग फुलवतेनी जरा तुमच्या अंगातली सुस्ती निघून गेलेली आहे आणि तुम्ही एकदम फ्रेश झालेला आहात. मी विचार करायला होते, सभा सुरू झाली तेव्हा ते चंद्र तिथं होता खाली आणि आता वर गेलाय. किती वेळ सगळ्यांनी मिळून भाषणं केले आणि पूर्ण या सभेमध्ये प्रत्येकाने मार्गदर्शन केलेलं आहे. मी एवढंच सांगेन की नुसता भाषण करून विजय मिळवता येणार नाही, म्हणून आता याच्यानंतर सभा नाही, प्रत्येकाने आपापलं गाव, आपापलं पंचायत समिती, जिल्हा परिषद गट धरा आणि तिथे जास्तीत जास्त मतदान करून घ्या. आज महायुतीच्या अधिकृत उमेदवार ऑलरेडी आपल्या 5 वर्ष आमदार राहिलेल्या नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केलेली आहे. या सभेला आपल्या सगळ्यांच्या लाडक्या दबंग खासदार प्रीतमताई मुंडे सुद्धा उपस्थित आहेत. आपल्याला मार्गदर्शन ज्यांनी केलं, ज्यांना राजकारणामध्ये आपल्या बायकोला अक्षय नमिता म्हणत जा, काही हरकत नाही, नमिताताई म्हणत जाऊ नको.
मला राजकारणाची गंमत वाटते की सगळेच सगळ्यांना ताई म्हणतात. नवरा बायकोला ताई म्हणतो, सासऱ्याला सुनेला ताई म्हणावं लागतं. म्हणजे अशी गंमत होते. म्हणून मी हसत होते की एकच मंच जिथे नवरा बायकोला ताई म्हणतो. तर अक्षय मुंदडा मंचावर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विक्रम बाप्पा, आमचे रमाकांत बापू, मंचावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख, आदरणीय माधवरावजी मोराळे, प्रदेशाचे प्रवक्ते राम कुलकर्णी, नंदकिशोरजी मुंदडा काका, अक्षय झालं नाव, अशोक लोढा, संतोष हंगे, भरत बाप्पा काळे, राणा डोईफोडे, विजयकांत मुंडे, विष्णू घुले, नेताजी शिंदे, संदीप पाटील, सुनील गलांडे, भगवान केदार, डॉक्टर नेहरकर, विष्णू चाटे, आमचे राष्ट्रवादीचे तालुकाचे अध्यक्ष, नंदूजी मुराळे, मुरलीजी ढाकणे, पंजाब देशमुखनी चांगलं भाषण केलं. त्यांनी पदार्थाचं सांगितलं, कारण हॉटेल चालवायची सवय असल्यामुळे ते म्हणले खूप झाले स्वयंपाकी तर खराब होईल. शालिनीताई त्या परळीतही काम करतात आणि इथेही काम करतात. शिवदास थळकरी आज त्यांचंही स्वागत करते, त्यांनी पण कामाला लागले, आनंद आहे. वसंतराव केदार आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. ईश्वर सोनावणे रिपाईचे आमचे अध्यक्ष, बाळासाहेब वाघ रिपाईचे आमचे नेते, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दिलीप दादा भिसे, शिवाजी पाटील, बाळासाहेब सोनवणे, शिवाजी जाधव, अनिता गदळे, सर्व इथे उपस्थित मंचावरील मान्यवर, सर्व मुकादम आलेले इथे, आणि एवढ्या संख्येने एवढा तास सगळ्यांचे भाषणं अगदी गरीब विद्यार्थ्यासारखे ऐकून घेणारे तुम्ही सर्व माझे वडीलधारी मंडळी आणि माझे उत्साही युवा बांधव. माता भगिनी म्हणायला जावं तर बरडावरच्या सभाला माता भगिनी रात्रीच्या कशा येतील? अरे माधू कुठे आहेत माता भगिनी? लाडक्या बहिणी तिकडं मागं बसवले तुम्ही, त्यांना आल्यात की रे बिचारा. ही बरडावरची सभा ही आपली पारंपरिक सभा आहे आणि मुंडे साहेब नेहमी बरडावर सभा घेत होते आणि बरडावरची सभा म्हणजे विजयावर शिक्कामोर्तब आहे असा मला विश्वास. आता ही सभा खरं तर दुप्पट आहे जेवढी दिसायली त्याच्यापेक्षा, कारण सगळे उजव्या हाताला, ते बघा हे डाव्या हाताला, ते बघा ते वर. कशावर येत रे तुम्ही? कशावर बसलेत तुम्ही? हवेत तरंगल्यासारखे दिसालात. हे बघा हे इथं किती गर्दी आहे. तुम्ही पायावर उभे आहेत का अंगठ्यावर उभे आहेत? काही लोक तर तरंगायला येतात मागच्या आणि पुढच्याच्या मध्ये. एवढे माणसं या सभेला आलेले आहेत आणि उत्साह, घोषणा, टाळ्या वाजून वाजून चंद्र इथून तिथपर्यंत जाईपर्यंत बिचारे थांबले. काय बोलू मी आता तुम्हाला, मुद्दाच नाही. अक्षयनी काय काय विकास केला सांगितला, सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांनी आपापलं काम सांगितलं, नमिताताईंनी बिचारे आपल्या गोड आवाजामध्ये सांगितलं माझं असं मतदान करा. बिचारे राजकारणाशी काही त्यांचं काम नाही पण विधानभवनात चांगलं काम करतायत. प्रीतमताईंनी पण तुम्हाला आदेश दिला की नमिताताईंना निवडून आणा. आता मी काय करू? हात जोडू का दर्शन घेऊ साष्टांग? काय करू? ऐकणार ना माझं? ऐकणार ना? माझं नाक आहे. तुम्ही माझं ऐकणं महत्वाचं आहे. इलेक्शन वगैरे बाजूला राहू द्या. माझ्या लोकांनी माझं ऐकणंच माझ्यासाठी ऑक्सिजन आहे, माझा श्वास आहे. आज महाराष्ट्रामध्ये माझ्या 30 ते 32 सभा झालेल्या आहेत. आज मला ताप आलाय, माझा गळा धरलाय, कारण सगळ्या राज्यभर मी भाषणं करते. प्रत्येक ठिकाणी पंकजाताईला आणा, पंकजाताईला आणा, पंकजाताईला आणा. सगळ्या ठिकाणी मी सभा घेतल्या, सगळ्या ठिकाणी हाच उत्साह आहे, हाच प्रतिसाद आहे. आता मी म्हणत नाही की मी एवढी महान आहे की सगळ्या ठिकाणी मी जिथे जिथे जागायला सभा घेतल्या तिथे निवडून येईल, कोणीच ते करू शकत नाही. पण माझ्या सभेमुळे नक्कीच त्या उमेदवाराचं मतदान तिथे वाढणार आहे आणि पक्क होणार आहे, हा विश्वास मला आहे. हा विश्वास मला अहंकार आहे म्हणून नाही, मला विश्वास आहे कारण तुमच्यावर माझा विश्वास आहे. माझा जगात कुणावरच विश्वास नाही, माझा फक्त आणि फक्त तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही इतके हुशार आहेत ना, तुमचं करावंच काय. मी जे बोलते तेही तुम्हाला कळते, मी जे नाही बोलत तेही तुम्हाला कळते, जे मी सांगते तेही तुम्हाला कळते, जे मी नाही सांगत तेही तुम्हाला कळते.
या बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आहेत. फक्त आणि फक्त केज मतदारसंघामध्ये डायरेक्ट फाईट व्हायली आहे. सगळीकडे 5-5, 6-6 मोठे मोठे नेते उभे आहेत बाबा. कोणत्या कोणत्या चिन्हावर जे जे माझ्याकडून तिकडे गेले अपेक्षेने त्यांना ते मिळाले. जे तुमच्या पावतीवर लिहिलंय कृषी पंपाचं वीज बिल माफ झालंय का तुमचं? झालंय का? काय लिहिलंय त्याच्यावर? नो ड्यूज, शून्य. बरोबर आहे की नाही? आमच्या मतदारसंघ जे लोक पंकजाताईला सोडून गेले उतावळेपणाने, आम्हाला तिकीट मिळेल, अमुक मिळेल, नाही मिळालं तिकीट. मिळालं का? फॉर्म भरून हे लोक, बरेच लोकांनी माघार घेतली. फक्त आणि फक्त बीडमध्ये डायरेक्ट फाईट आहे. इथे केजमध्ये पूर्ण बीडमध्ये 4 लोक 5 लोक उभे आहेत, माजलगावमध्ये 5-6 लोक उभे आहेत, आष्टीमध्ये 4-5 लोक उभे आहेत, गेवराईमध्ये 4-5 लोक उभे आहेत. फक्त मला वाटतं परळीत सुद्धा डायरेक्ट फाईट आहे. मग मला वाटतं आता परळीत मी तर धनंजयला म्हणलं तुम्ही कमळच घ्यायचं होतं, आता एवढे मतं द्यायचे तुम्हाला म्हणजे कमळच घेऊन टाकायचं ना. आता ते तुतारीवाले तिकडे गेले त्यांचे. आता कमळाचे लोक म्हणायचं आम्हाला कमळ नाही म्हणजे घेऊनच टाकलं असतं, विषय मिटला असता. पण ठीक आहे, तर तिकडे इथं कमळ आहे आपलं. काय कमळ? कुणाचं चिन्ह आहे? मुंडे साहेबांचं, पंकजाताईंचं चिन्ह आहे. आणि या चिन्हावरचा मतदार कधीच बाटलेला नाही, कधीच नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला नमिताला तुम्ही निवडून द्यायचं आहे. नमिता उमेदवार जरी असली तरी तिच्या मागे पंकजा मुंडेचं प्रतिष्ठा पण महत्वाची आहे. ही लोकसभेची निवडणूक ही आपल्या सगळ्यांनी पाहिली आहे. एखाद्या मॅरेथॉन मध्ये पळावं तसं मी पळले. या निवडणुकीमध्ये हे सगळे नेते बीडमध्ये यायचे. किती वाजता मी बोलवायचे? पहाटे 5 वाजता, 6 वाजता. सकाळचा सूर्य उजाडल्याशिवाय मी झोपले नाही. अर्धा तास डुलकी मारली की परत आंघोळ करून कामाला तयार. एखाद्या बैलाला, एकट्या बैलाला बैलगाडीला बांधावं तसं माझ्या एकटीच्या जीवाला मी खेचायले. हे लोकांनी काम केलं रे बिचाऱ्यांनी, खूप काम केलं. माझ्या जीवाच्या आकांतानी गावातल्या एकेका कार्यकर्त्यांनी काम केलं. पण परिस्थिती अशी निर्माण झाली होती, एवढा जिवारी पराभव लागला. माझ्या त्या लेकरांनी आत्महत्या केल्या. हो, एवढा जिवारी लागला. या जीवावर अनेक राज्यामध्ये लोक भाषण करायले. पंकजाताईचा पराभवाचा बदला घ्यायचा आहे, पंकजाताईचा पराभवाचा बदला घ्यायचा आहे. मला काही बदला घ्यायचा नाही. मला कोणाला सूड उगवायचा नाही आहे. बदल्या आणि सूडच्या जीवावर कशाला जिंकायचं आहे? विश्वासाच्या जीवावर जिंकायचं आहे. 7.25 लाख मतं दिलेत तुम्ही, 7.25 लाख, आणि त्या जीवावर जिंकायचं आहे. तुम्ही बघितलंय, तुम्ही तर काही केलं नाही, पण तुम्ही बघितलं आता मतं इकडे तिकडे होऊन काय जिल्ह्याचं भलं झालं, काय मिळालं जिल्ह्याला. संतोष अंगेने भाषणात सांगितलं, राणा डोयफळेंनी सांगितलं, विजय भाऊनी सांगितलं, रमाकांत बापूंनी सांगितलं, विष्णू गुलेंनी सांगितलं, संदीप पाटलांनी सांगितलं, यांनी सांगितलं, आपल्या काय नाव त्याचं, पंजाबनी, मला ते दुसरं राज्य आठवायला होतं काय, पंजाबनी सांगितलं, आमच्या गलांड्याबानी सांगितलं. विष्णू तर म्हणला मला भाषण येत नाही. मी म्हणलं मी शिकवते, थांबा, भाजपच्या जवळ झालं की भाषण जास्त ठोकावं लागतं. एवढ्या लोकांनी सांगितलं की ताईंनी एवढे कामं केले. हे राणा तर म्हणला 117 कोटीचे रस्तेच दिले. राणा तुझा चहा तरी पिला घरी? मी कब्बर अर्धा कप माझाच चहा, माझेच पोहे आणि माझाच फंड. अरे किती दिलं रे मी, किती दिलं? आणि पुन्हा या निवडणुकीमध्ये पुन्हा हे सगळ्यांना बसवलं, जेवू घातलं, प्रेमाने हात फिरून सांगितलं, डोळे दापटून रागाने सांगितलं. ज्याला काम नाही करायचं ते तिकडे प्रवेश करा म्हणलं समोर. ते कुठे जातात मला सोडून? हे माझेच आहेत रे, त्या माझे. आम्ही एकाच गोट्याला बांधलेलो आहेत, कुठं जात नाहीत. त्यामुळं त्यांच्यावर वाईट मूड नसेल कोणाचा, कुणावर चुकलं असेल काही. राजकारणात चुकत असते. खालच्या 2 कार्यकर्त्याचे भांडणं होते, कुणाच्या ग्रामपंचायतमध्ये, कुणाच्या जिल्हा परिषदमध्ये. त्या सगळ्या चुका बाजूला ठेवून, मोठं मन ठेवून पंकजाताईच्या प्रतिष्ठेसाठी हे लोक कामाला लागलेले आहेत. आणि मी अक्षयला बोलवला, शब्द घेतला,
एक तर अक्षय विसरून गेला अनाऊन्स करायचा, नेकनूरला एक कार्यालय नमिता मुंदडा आमदार झाल्यावर त्या उघडणार आहेत, म्हणजे कायम स्वरूपी नेकनूरला त्यांचा संपर्क झाला पाहिजे. केजला संपर्क कार्यालय उघडणार आहे आणि आंबेजोगाईला तर ते आहेच आहे, त्यामुळे त्या भागात संपर्क होणार आहे. त्या कार्यालयात जाऊन मी बसणार आहे, कारण मी आमदारच झाले ऑलरेडी. तुम्ही करायला गेलतात खासदार, पण मी झाले आमदार, कारण तुम्हाला जाऊ द्यायचं नव्हतं मला दिल्लीला, त्याच्यामुळे 6000 मतं कमी पडले. तुम्ही म्हणले ताई दिल्लीला कधी यावं तुम्हाला भेटायला, आम्हाला सारखी सवय गाडीत बसलं की निघालो की मुंबईला भेटलं ताईला. तुम्हाला परळीला भेटायची, मुंबईला भेटायची सवय लागली, तुम्हाला मला दिल्लीला जाऊ द्यायचं नव्हतं. आमदार मी झालेली आहे आणि मी आमदार, माझा मतदार कोण आहे सांगू का? हे नमिता मुंदडा माझे मतदार आहे. कारण ज्यांना ज्यांना मी निवडून आणलं 5 वर्ष, मी एवढी मोठी नाही, माझ्या योगदानाने, तुमचे सगळे तुम्ही आपापल्या परीने मोठे आहेत, माझ्या योगदानाने महाराष्ट्रातल्या जेवढ्या सीटला माझा थोडासा धक्का लागला, त्यामध्ये जेवढ्या महिला होत्या त्यांना सारखं वाटायचं आम्हाला पंकजाताई आमच्यावर नाही, पंकजाताई आमच्यावर नाही. इतक्या खुश होऊन त्यांनी यावेळी मतदानाला मागून मागून घेतलंय, आम्हाला ताईला मतदान करायचंय, आम्हाला ताईला मतदान करायचंय. ज्यांना तुम्ही निवडून दिलं ते माझे मतदार आहेत, म्हणजे मी आमदारांची आमदार आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, मी स्वतः प्रत्येक ठिकाणी जातीने लक्ष देईन. 5 वर्ष माझ्याकडे पद नव्हतं संविधानिक, मी स्वाभिमानी आहे. माझं पत्रिकेवर नाव नसताना मी कार्यक्रमाला जायला पाहिजे का? माझा प्रोटोकॉल नसताना मी उगाच जाऊन बसलं पाहिजे का BDOच्या कार्यालयात? नाही. पण आता मी आमदार आहे, अधिकाऱ्यांना बोलवून घेऊ शकते, जापू शकते, नाही ऐकलं तर लक्षवेधी लावीन, प्रश्न लावीन आणि माझ्या सामान्य जनतेचे काम केल्याशिवाय मी मागे हटणार नाही. त्यामुळे तुम्हाला हक्काचा आमदार आहे. आणि अजून एक आमदार, एक मतात 2 आमदार आहेत, बरोबर आहे की नाही? जिल्ह्याच्या प्रत्येक मतदारसंघात जातीने लक्ष घालीन. किती मतं दिली हो तुम्ही मला? किती मतं पडले मला केजमध्ये अक्षय? 1,22,000. ओ नको, निवडणुकीला उभं राहिल्यावर बोल. 1,22,000 मतं मला पडले का काय पडले? एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही मला एवढे मतं दिलेले आहेत. तुमचे उपकार माझ्या कातड्याचे जोडे जरी केले तरी फेटणार नाही. अरे तू बोल बेटा, माझं भाषण झाल्यावर बोल. तू माझं भाषण झाल्यावर बोल ना. 2 मिनिटं तुला बाईक देते, आता बस. पोलीस ओ मामा बसू द्या त्याला, बस बेटा. अरे बस बस, मी बोलायला देते, वर येऊन बोलायला देते. हा बसू, बस बस बस, सगळे सांभाळते मी. तुम्हाला काय वाटलं? बोलायचंय, प्रत्येकाला आपलं मत मांडायचंय. मी तुमच्या दिलेल्या मतामुळेच विधान परिषदेवर गेलेली आहे. तुम्ही केलेल्या प्रेमामुळे आणि माझ्यासाठी जीव दिलेल्या त्या भावांमुळे मी आज विधान परिषदेवर. मी कधीच विसरणार नाही, मी कधीच तुम्हाला अंतर देणार नाही. पण यावेळी चुकू नका. काय असेल तुमच्या मनात तर माझा चेहरा जर आवडत असेल तर डोळ्यासमोर आणा. आवडते का? आवडते का? चांगलं आहे का? आता झालाय ते कसलं हेलिकॉप्टर आहे रे माझं, ते बघितलं तुम्ही म्हणताल ताई आम्ही हेलिकॉप्टरच विकत घेऊन देतो तुम्हाला. असं ते आपलं एक हेलिकॉप्टर नावाचा किडा असते ना, ते असं फिरते आवाज करत, तसंच आहे सेम. पण म्हणलं मी जर सभेला नाही गेले तर ते लोक ऑक्सिजनवर जातील, म्हणून मी प्रत्येक ठिकाणी सभेला चालले. त्यामुळे मला या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाने काम करण्यासाठी, मला आनंदाने अभिमानाने काम करण्यासाठी मला सांगता येईल की मी एकच सीट आहे ना माझ्या वाट्याला, ही एकच सीट आहे ना ही केसची. या केसच्या या सीटमध्ये मला विजय मिळाला हे मला अभिमानाने सांगता येईल आणि आनंदाने सांगता येईल. आणि मी स्वतः तिथे विधानसभेमध्ये नमितांकडनं तुमचे कामं करून घेण्यासाठी जागरूकपणे त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्व, मला एवढीच विनंती करायची आहे की या मतदारसंघामध्ये विमलताई गेल्यानंतर बाय इलेक्शन झाली होती, तेव्हा मला वाटतं 5,000 विजय झाला होता. एवढी मेहनत आम्ही घेतली होती, कारण लोकसभेची निवडणूक तोंडावर होती. आणि आता परत एकदा ही निवडणूक आली आहे. मागच्या वेळी वेगळी परिस्थिती होती, मी पालकमंत्री होते, माझे केलेली कामं होते,
पुण्याई होती, सगळं होतं. आता कामं माझे तेच आहेत केलेले, पुण्याई पण आहे. आता तुम्ही आहेत, नवीन मतदार आलेला आहे, नवीन पोरं आलेत मतदानाला. तुम्ही सगळे येणाऱ्या 20 तारखेला आशीर्वाद द्या. आणि एक विनंती करते, ऐकाल का? सगळे मुकादम कोणी आलेत का इथं? हातवर करा बरं. मुकादम, हां, मुकादमांना एवढीच विनंती, 20 तारखेला मतदान करून दुपारच्याला कारखान्याला जा बाबा. पाया पडते तुमच्या. किती टक्के भाववाढ दिली आहे? आता एवढं तुम्हालाही कमिशनमध्ये भाववाढ दिली आणि तुम्ही आमच्या मतदानात घेऊन जाणार तर कसं होईल? एवढ्या वेळा माझ्यासाठी करा. हात जोडून विनंती करते माझ्या मुकादमांना आणि ऊसतोड कामगारांना, 20 तारखेपर्यंत कारखान्याला जाऊ नका. कारण कारखाने उघडणारच नाहीत. पाऊस पडलेला आहे, सगळे कारखान्याचे चेअरमन निवडणूक लढायलेत. बिलकुल तुम्ही जायचं नाही, एवढी माझी विनंती आहे. जे गेलेले आहेत त्यांना आणण्याच्यासाठी पण मी विनंती करते. पूर्ण लोकांपासून निरोप धाडते आणि जसं मूळ पाठवते तसं पाठवून त्यांना मतदानाला घेऊन येते. एवढं या निमित्ताने सांगते. नमिता मुंदडाला यावेळी विजयी करून पंकजा मुंडेची मान महाराष्ट्रामध्ये ताठ करण्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या. आशीर्वाद देणार आहे का? हातवर करा, सगळे हातवर करा, हाताच्या मुठी आवळा आणि एक गोष्ट द्या, महायुतीचा, महायुतीचा. लावलं ते गाणं? लाव गाणं लाव. आपले मुरली बाप्पा ढाकणे यांना विनंती करतो की त्यांनी या सभेचं आभार प्रदर्शन करावं. या ठिकाणी केज मतदारसंघातून कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या मतदार बांधवांचे या ठिकाणी सभेला उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचेही आभार आणि ताईसाहेबांचे आभार मानून आजची सभा संपली असे जाहीर पंकजताई बाग फुलवते रे, बीजेपीच्या कमळाचा. पंकजताई बाग फुलवते रे, बीजेपीच्या कमळाचा. शांतपणे संयमाने जनाचे ऐकी गारणे, शब्दाला दिल्या जागणे, शब्दाला दिल्या जागणे. साहेबावाणी सारे वागणे, बंदोबस्त करीत मस्त, बंदोबस्त करीत मस्त. वाचाळ वीरांचा पंकजताई बाग फुलवते रे,